कराड नगर परिषद नगर वाचनालय शारदीय व्याख्यानमाला वर्ष 93 पुष्प 5. आजचे 5वे पुष्प गुंफण्याचा मान पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक, पुरातत्व व इतिहास संशोधक माननीय श्री केतन पुरी यांना लाभलेला आहे. आजच्या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री केतन पुरी सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय श्री सौरभ तात्या पाटील, गटनेते लोकशाही आघाडी आणि माजी नगरसेवक, माननीय श्री सुधीर चव्हाण सर, नगर अभियंता कराड नगर परिषद कराड, माननीय श्रीमती सपना बोरे, उपअभियंता कराड नगर परिषद कराड, उपस्थित सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि सर्व रसिक हो, सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर माननीय श्री सौरभ तात्या पाटील, माजी नगरसेवक, माननीय श्री सुधीर चव्हाण सर, नगर अभियंता कराड नगर परिषद कराड आणि श्रीमती सपना बोरे, उपअभियंता कराड नगर परिषद कराड, या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सत्कार करावा. सत्काराचं स्वरूप आहे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि गौरवगाथा व्यक्त करणारं मानपत्र. धन्यवाद. यानंतर माननीय श्री सौरभ तात्या पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा अल्प परिचय. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना या नवरात्रीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या शारदीय व्याख्यानमाला 2025 या 93व्या वर्षात सुरू असणाऱ्या या व्याख्यानमालेचे आज आपले पुष्प गुंफण्यासाठी खास मूळ असणारे, धाराशिवचे असणारे व सध्या पुण्यात कार्यरत असणारे श्री केतन पुरी हे आज आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य या विषयामध्ये संबोधित करण्यासाठी लाभलेले आहेत. मी श्री केतन पुरी साहेबांचं या ठिकाणी कराड नगरपालिकेच्या वतीनं, कराडच्या नागरिकांच्या वतीनं, या सर्व सुजाण प्रेक्षकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. कराड नगरपालिका वाचनालयाने आयोजित केलेल्या या 93व्या शारदीय व्याख्यानमालेमध्ये जे माननीय श्री केतन पुरी साहेब यांचं शिक्षण हे मास्टर्स इन AISC अँड आर्किओलॉजी, डेक्कन कॉलेज पुणे, तसेच त्यांनी PhD घेतलेली आहे. त्यामुळे ते आज डॉक्टरेट त्यांनी घेतलेली आहे, त्यांना चालू आहे. गुड. खरं तर हे त्याचा बऱ्यापैकी आपल्या सर्वांनी त्यांचे व्हिडिओज वगैरे किंवा बघितले असतील, यूट्यूबवरती बघितले असतील, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना वाचलं असेल. एक अतिशय ज्ञानी असलेलं, इतिहासाच्या बाबतीत त्यांचं प्रगल्भ ज्ञान आहे. त्याचबरोबर मी कागदाशिवाय इतिहास मांडत नाही, हे तुमचं वाक्य साहेब आम्हाला खूप आवडलं. मी एक आवर्जून मला अंडरलाईन केलं पाहिजे, कारण आम्ही इतिहास वाचतो ना, आमच्यापैकी बरेच जण इतिहास आम्ही व्हॉट्सॲपवरतीच बरेच जण वाचायला लागलो आणि तिथंच जास्त घोटाळा व्हायला लागला आहे. तो न वाचता प्रत्येक गोष्टीमध्ये जे इतिहास खरं तर खूप एवढा साधा सोपा नसतो. आपल्याला ऐकायला आवडतो, सोपा इतिहास ऐकायला आवडतो. शिवाजी महाराज गडावरती गेले, त्यांनी गड जिंकला आणि तिथून पुढे सगळं चालू झालं. खरं तर हा इतिहास तेवढ्यापुरता मर्यादित न राहता त्याला अनेक प्रकारची पुस्तकं असतात, विविध लेखक असतात, समकालीन लेखक असतील,
विविध त्या राज्यकर्त्याची पुस्तकं असतील, इथून इंग्लंडला त्या काळी लिहिली गेलेली पुस्तकं असतील, पोर्तुगलमधली पुस्तकं असतील, डच व्यापाराची पुस्तकं असतील, ह्या सगळ्यांचा पत्र असतील, या सगळ्यांचा यथोचित अभ्यास करून त्याची विश्लेषणात्मक मांडणी करणं हे ह्या केतनपुरी सरांचं निश्चित एक खूप चांगलं वैशिष्ट्य आहे. केतनपुरी सरांनी नगरधन, औसा येथील किल्ल्यांवर तसेच रायगड विकास प्राधिकरणमार्फत 2018 साली करण्यात आलेल्या रायगड किल्ल्यावर पहिल्या उत्खननात सरांनी सहभाग नोंदवलेला आहे. कसबा संगमेश्वर येथील मंदिर समूहांचा कला, स्थापत्य व सांस्कृतिक दृष्टिकोनातून संशोधनात्मक लघुशोध प्रबंध त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स, दैनिक दिव्य मराठी, सकाळ, लोकमत तसेच अजिंठा, बोलबिडूसारख्या वृत्तपत्र आणि वेब पोर्टल्सवरून इतिहास व पुरातत्व विषयासंबंधी लिखाण आणि यूट्यूबवर व्हिडिओ हे सरांची निर्मिती केलेली आहे. तसेच 2024 साली सकाळ सप्तरंगमध्ये पर्यटन विषयक लेख पुरा पर्यटन सदर प्रत्येक रविवारी प्रकाशित झालेला आहे. मराठा पातशाह हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन अस्सल चित्रावर आधारित संशोधनात्मक ग्रंथरचना सरांचं प्रसिद्ध झालेलं आहे. या ग्रंथाची मागील 4 वर्षात 12,000पेक्षा जास्त प्रतींची विक्री झालेली आहे. याच विषयावर आधारित मराठा पातशाह या प्रदर्शनाचे आयोजन किल्ले रायगड तसेच दुबई येथे करण्यात आलेले होते. तरी माननीय केतनपुरी सरांना विनंती करतो, खरं तर हे खूप मोठं अवघड आहे की तुम्ही आम्ही बघितलं तर आमच्या आयुष्यातले गेले 3 वर्ष 5 वर्ष आठवा, कितीतरी घडामोडी घडलेल्या असतात. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत खूप मोठा संघर्ष त्यांनी केलेला आहे, स्वराज्य प्रस्थापित केलं आहे. हा इतिहास आपल्याला एवढ्या कमी कालावधीत, मला खरं तर तुमचं कौतुक आहे की तुम्ही हा खूप कमी कालावधीमध्ये आम्हाला उलगडून दाखवणार आहेत. त्याबद्दल मी केतनपुरी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम चालू करावा अशी आयोजकांना विनंती करतो. धन्यवाद तात्या. अनावधानानं तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र ज्यांच्यामुळं हे व्याख्यान आज इथं संपन्न होतं आहे ते माननीय श्री देवदास मुळे यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपण ज्याची उत्कंठतेने वाट पाहतात ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य. संभवामी युगे युगे या गीतेतल्या उक्तीची आठवण व्हावी, नुसता चेहरा जरी आठवला तरी असे आपल्या रक्तारक्तात भिनलेले मराठी मातीचा अभिमान असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य या नेमस्त विषयावरील विवेचनास माननीय श्री केतनपुरी यांनी सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असणारे सौरभ पाटील साहेब, सुधीर चव्हाण साहेब, भोरे मॅडम, ज्यांच्या आग्रहाखातर, म्हणजे मला ही गोष्ट आजच समजली की ज्यांच्या आग्रहाखातर मला आज या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं, ते तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक मुळे साहेब. आणि खरं तर माझ्यावर थोडंसं दडपण आहे, कारण मागच्या 93 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या शारदीय व्याख्यानमालेमध्ये बोलण्यासाठी मी उभा आहे. आणि कदाचित माझ्या वयाच्या मानाने आणि मी जो विषय निवडला आहे हे दोन्ही फार विरोधाभासी दृश्य असं तुम्हाला वाटण्याचं साहजिक आहे. त्याही गोष्टीचं एक दडपण आहे, कारण तुम्ही मागच्या 92 वर्षांची ही परंपरा लाभलेली व्याख्यानमाला आहे आणि या बऱ्याच वर्षांपासून, म्हणजे इथं बरेच वयस्कर मंडळी इथं बसलेली आहेत, काही माझ्या समवयस्क मित्रमंडळी इथं बसलेली आहेत. त्याच्यामुळे तुमचे कान एकदम व्यवस्थित तयार झालेत. त्याच्यात माझ्यासारखा एक मुलगा जो आत्ताच छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचा इतिहास किंवा भारताचा जो काही प्राचीन इतिहास आहे, पुरातत्वीय इतिहास आहे, याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे, तरी मी ज्यावेळेस तुमच्यासमोर व्यक्त होतो त्यावेळेस कदाचित माझ्याकडून कुठला शब्द वर खाली होऊ नये या गोष्टीचं एक दडपण माझ्यावर निश्चितच आहे. खरं तर आजचा जो विषय आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य या विषयामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना ज्या तुम्ही वाचत वाचत मोठे झालात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला जावळी जिंकली असेल, अफजलखानाचा वध केला असेल, किंवा त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं कापली असतील, आग्र्याची भेट झाली असेल, आणि त्याच्यानंतर आग्र्याहून सुटका झाल्यानंतर 1674ला झालेला राज्याभिषेक असेल. या सगळ्या घटना आपल्याला माहिती आहेत आणि आपण सर्रासपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणलं की याच घटनांच्या अवतीभोवती सगळ्या काही गोष्टी वाचतो. याच्या अवतीभोवती लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, संशोधनात्मक ग्रंथ हे सगळं काय आपल्या वाचनामध्ये असतं.
पण दुर्दैवाने असं आहे की आपण जे काय वाचतो ते फक्त आणि फक्त आपल्याला जेवढं गरजेचं आहे, जेवढं आपल्याला समजण्याची इच्छा आहे आणि जेवढं लेखकांना आपल्याला वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याची इच्छा आपण तेवढंच वाचतो असं मला वाटतं. कारण आज मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे, अर्थात कागदोपत्री पुरावे त्याला आहेत, त्यातील बरेच कागद मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेत. काही समकालीन चित्र जी त्यावेळेस त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये उपस्थित असणारी जी कुठली व्यक्ती होती त्या व्यक्तींची काढलेली तत्कालीन काही चित्र आहेत, ती चित्रसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी आणली आहेत. आणि निश्चित मी तुम्हाला एक खात्री देतो की आज ज्यावेळेस तुम्ही घरी जाल त्यावेळेस तुमचा शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल. तुम्ही ज्या घटनेला ज्या अनुषंगाने बघताय त्याच्या अगदी विरोधाभासी मत मी तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज इथं उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय कारकीर्द, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्याच्या पूर्वी आपण दरवेळेस म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांवर शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांचे संस्कार आहेत. आपण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या निर्मितीमागं असणारी प्रेरणा शहाजी महाराज असं म्हणतो, त्यावेळेस एक गोष्ट आपण सोयीस्करपणे विसरतो की शहाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना करण्यासाठी जे काही प्रयत्न केले, नेमके प्रयत्न काय केले. आपण म्हणतो की शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस ते 3 ते 6 महिन्याचा जो कालखंड आहे त्यामध्ये ते ना निजामशाहीकडे होते, ना मुघलांकडे होते, ना आदिलशाहीकडे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माची पार्श्वभूमी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या भारतामध्ये त्यावेळेस सगळ्यात प्रबळ सत्ता मुघलांची. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, काश्मीरपासून खाली मध्य प्रदेशच्या नर्मदेच्या नदीपर्यंत म्हणजे आजच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरपर्यंत, पश्चिमेला अफगाणिस्तानापर्यंत आणि पूर्वेला आजचं पूर्ण बांगलादेश, हा एवढा प्रचंड मोठा भूभाग हा मुघलांकडे होता. महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जे आज अहिल्यानगर झालं आहे, छत्रपती संभाजीनगर, तिथला देवगिरी किल्ला, त्यासोबत पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती आणि उत्तर कोकणामध्ये कल्याण, डोंबिवलीचा जो परिसर आहे हा पूर्ण भाग निजामशाहीकडे आहे. आणि त्याच्या खालचा जो भाग आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेचा पन्हाळगड, कोल्हापूर हा जो भाग आहे हा पूर्ण भाग आदिलशाहीकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शहाजीराजेंनी 6 महिने स्वतंत्र राहून या 3ही राजसत्तेविरोधात लढण्याचे प्रयत्न केलेत. आता तुम्ही विचार करा की दक्षिण आशिया खंडामधलं सगळ्यात मोठं साम्राज्य असणारं मुघल, त्याच्यानंतरची आदिलशाही आणि त्याच्यानंतरची निजामशाही, अशा 3 प्रबळ सत्तांच्या विरोधामध्ये एक माणूस 5 ते 10 हजाराचं सैन्य घेऊन लढण्याचा प्रयत्न करतोय. तो लढणार तरी किती काळ आणि तो टिकणार तरी किती काळ. त्याच्यामुळं अर्थात शहाजी महाराजांनंतर मुघलांकडे, निजामशाहीकडे, आदिलशाहीकडे काही काळासाठी का होईना पण नोकरी पत्करावी लागली आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठा ट्विस्ट येतोय. 1630 ते 1632 या काळामध्ये शहाजी महाराज आहेत निजामशाहीकडं आणि दख्खनेमधल्या राजकारणामध्ये सगळ्यात प्रबळ दावेदार आणि सगळ्यात जवळचा मित्र म्हणून शहाजहान बघतोय शहाजी महाराजांकडं. कारण त्याला निजामशाही आणि आदिलशाहीमध्ये चालणाऱ्या घडामोडींची माहिती करून घ्यायची आहे. त्याला या निजामशाही आणि आदिलशाहीमधल्या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्यात आणि त्याच्याकडं एक हुकमी एक काय तो म्हणजे शहाजी महाराज आणि त्याला शहाजी महाराजांचा वापर करून घ्यायचा आहे. पण याच दरम्यान मलिक अंबरचा जो मुलगा आहे या फतेह खान, या मलिक अंबरच्या मुलाचं आणि शहाजी महाराजांचं दरबारामध्ये चालू आहे राजकारण. याचा फायदा उचलला आहे शहाजहाननी आणि मलिक अंबरच्या मुलाला शहाजहाननी जवळ केलं. शहाजी महाराजांना काहीसं साईडलाईन केल्याचा प्रकार तिथं सुरू झाला आणि या गोष्टीमुळे शहाजी महाराज डिस्टर्ब झाले आणि शहाजी महाराजांनी निजामशाही त्यावेळेस अस्तित्वात असताना, एक निजाम अहमदनगरच्या गादीवर बसलेला असताना जुन्नर परिसरामध्ये जीवधन किल्ल्यावर कैदेत असणारा त्या निजामाच्या पुतण्याला सोडवलं. तो निजाम मुर्तजा त्याला मांडीवर घेतलं आणि शहाजी महाराजांनी नवीन निजामशाहीची स्थापना केली. आपण फोटो ओपन करू शकता, फोटो ओपन करून ठेवा पहिला. ज्यावेळेस शहाजी महाराजांनी निजामशाहीची स्थापना केली आहे त्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये 2 निजामशाही आहेत आणि शहाजी महाराजांची निजामशाही ही अधिकृत निजामशाही आहे. मी स्थापन केलेली निजामशाही अधिकृत आहे. हे शहाजी महाराजांना वधवून घ्यायचं म्हणून शहाजी महाराजांनी शहाजहानला पत्र लिहून सांगितलं की माझी निजामशाही ही अधिकृत आहे, माझी निजामशाही ही खरी आहे, अशा प्रकारची मान्यता तू दे. माझं पूर्ण सैन्य आणि माझी सगळी ताकद मी तुझ्या मागं उभा करतो आणि मी निजामशाहीच्या विरोधातल्या राजकारणामध्ये मी तुझी मदत करतो. आणि त्याच वेळेस शहाजी महाराजांनी दुसरं पत्र मोहम्मद आदिल शहाला लिहिलं आहे विजापूरला आणि त्याला सांगितलं की तू मला मदत कर, माझी निजामशाही खरी अशी मला मान्यता दे, मी तुला माझ्या सैन्यासह मदत करतो. हे खूप इंटरेस्टिंग पॉलिटिक्स आहे. महाराष्ट्रामध्ये 2 निजामशाही अस्तित्वात असताना
माझी निजामशाही खरी आहे ही मान्यता मिळवण्यासाठी शहाजी महाराज शहाजहान आणि आदिलशाह या दोघांकडे पत्रव्यवहार करतायत आणि दोघांनी पण शहाजी महाराजांना मदत करायचं ठरवलंय. दोघंही म्हणतायत की तुमची निजामशाही खरी आहे हे मला मान्य आहे, तुम्ही आमच्या मदतीला या, आम्ही तुम्हाला मदत करतोय. आता शहाजी महाराजांकडं चॉईस करायची. म्हणजे तुम्ही विचार करा, 1630-1631 पर्यंत या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असणारे शहाजी महाराज, ज्यांचं अस्तित्व हे केवळ आणि केवळ एका राजसत्तेचा एक सरदार किंवा एक मनसबदार म्हणून होतं, हे शहाजी महाराज 1632मध्ये शहाजहानला पण मदत करायची, आदिलशाहला मदत करायची, अशा प्रकारच्या चॉईसमध्ये अडकलेत, अशा दुविधेमध्ये अडकलेत. ही किती मोठी ताकद शहाजी महाराजांनी उभा केलेली होती. आणि 1632ला शहाजी महाराजांनी बाजू घेतली आहे आदिलशहाची, कारण शहाजी महाराजांचे मित्र खवास खान आणि मुरार जगदेव हे दोघं आदिलशाहीकडे आहेत. आणि इथं तो पहिला थॉट येतोय जो इब्राहिम आदिलशाह दुसरा, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी जो या दख्खनेमध्ये होता, आदिलशाहीचा इब्राहिम आदिलशाह म्हणून जो गादीवर बसलेला होता, ज्यानं गणपतीवर कविता केली आहे, ज्यानं सरस्वतीवर कविता केली आहे, ज्यानं शिव आणि पार्वती या 2 देवांवर कविता केली आहे, ज्यानं ब्रह्मावर कविता केली आहे, जो स्वतःला म्हणायचा की मी सरस्वती पुत्र आहे, असा इब्राहिम आदिलशाह दुसरा. आणि या इब्राहिम आदिलशाह दुसऱ्याच्या काळामध्ये एक नवीन कन्सेप्ट उदयास येते की दख्खन यांचं राष्ट्र स्वतंत्र राहावं. आपण उत्तरेचे नाही आहेत, आपण दक्षिणेचे नाही आहेत, आपण दख्खनेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा हा जो परिसर येतो हा स्वतंत्र भाग आहे, ज्याला इतिहासातल्या जवळजवळ 1000 ते 1200 वर्षापासून दख्खन या नावाने ओळखलं जातं. आणि आपण दख्खनेचे आहेत. हे इब्राहिम आदिलशहाचा हा थॉट आहे, तो कॅरी फॉरवर्ड केला आहे शहाजी महाराजांनी. आणि शहाजी महाराज म्हणतायत की मी खवास खान आणि मुरार जगदेव या दोघांच्या साथीनं आदिलशहाच्या मदतीनं शहाजहान आणि निजामशाहीचं अस्तित्व संपवणार. आणि इथून शहाजी महाराजांचा निजामशाही विरोधात लढा सुरू आहे. आणि जे त्यांच्या मनामध्ये होतं, जे त्यांनी ठरवलं होतं ते करून दाखवलं. शहाजी महाराजांनी जी जुनी निजामशाही आधीपासून चालू आहे, चांदबिबी वगैरे आपण सगळ्यांची नावं ऐकतो, त्या निजामशाहीचं अस्तित्व संपवलं. आणि निजाम मुर्तजाला मांडीवर घेऊन जी आपण स्वतः स्थापन केलेली निजामशाही आहे, त्या निजामशाहीला अधिकृत निजामशाही म्हणून मान्यता मिळवून दिली. आणि महाराष्ट्रामध्ये शहाजी महाराजांनी स्थापन केलेली 1632ची निजामशाही अधिकृत निजामशाही झाली. हा शहाजी महाराजांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. कारण शहाजहानला जाणवलं आहे की शहाजी महाराजांची ताकद वाढली आणि त्याला काहीही करून शहाजी महाराजांचं अस्तित्व संपवायचं आहे. आणि त्याच वेळेस शहाजी महाराजांचे 2 मोठे सपोर्टर असणारे खवास खान आणि मुरार जगदेव, ज्या मुरार जगदेवनी पुणे जाळलं, गाढवाचा नांगर फिरवला, या दोघांचाही खून केलाय मुहम्मद आदिलशहानं. आणि या दोघांचाही खून करून मुस्तफा खानाच्या सांगण्यावरून मुहम्मद आदिलशाह आणि शहाजहान एकत्र झाले शहाजी महाराजांच्या विरोधात. आणि मग 1636ला तो माहुलीचा तह झाला, मुंबईच्या जवळचा. आणि शहाजी महाराजांचं अस्तित्व संपवायला माहुलीच्या किल्ल्याच्या पायथ्याला मुघल आणि आदिलशाही एकत्र आली. आणि इथं शहाजहानने एक मेख मारली. इतिहासामध्ये शहाजहानने हा जो माहुलीचा तह केला, या एका तहाच्या कारणामुळं शिवाजी महाराजांना आग्र्याला जावं लागलं. 1636च्या तहामुळं 1665ला जवळपास 29 वर्षानंतर शिवाजी महाराजांना मुघलांसोबत पुरंदरचा तह करावा लागला. आणि 1636मध्ये झालेल्या तहामुळं शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्य उदयास आलं. आजच्या आपल्या कार्यक्रमाची ही बेसलाईन आहे. शहाजी महाराजांसोबत 1636ला जो काही तह झाला, त्या तहामध्ये शहाजहानने ज्या काही अटी लादल्या त्यातल्या 2 प्रमुख अटी आहेत. त्यातली पहिली अर्थात पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती हा निजामशाहीचा भाग शहाजीला जरी तुम्ही जहागीर देत असाल तरी या शहाजीची नेमणूक तुम्ही दूरदेशी कर्नाटकात करावी. आणि दुसरी आणि महत्त्वाची जी अट आहे ती अट होती की भीमा आणि नीरा या नद्यांच्या उत्तरेचा भाग मुघलांकडे असावा आणि या नद्यांच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो आदिलशाहीकडे असावा. आता या दुसऱ्या अटीचं महत्त्व आपण पुढं बघणार आहेत. या माहुलीच्या तहामुळे शहाजी महाराजांना जावं लागले कर्नाटकात. शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ हे पुण्यामध्ये वास्तव्यात आहेत. त्याच वेळेस शहाजीराजे आणि संभाजीराजे हे बँगलोरला आहेत. तिकडे शहाजी महाराजांनी एक स्वतंत्र हिंदू राजा म्हणून एस्टॅब्लिश होण्याचा, स्वतंत्रपणे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जयराम पिंडेंच्या राधा माधवविलास चंपूमध्ये शहाजी महाराजांच्या दिनचर्येविषयी लिहिले की हा राजा सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सूर्याचं तोंड बघतो, त्यानंतर एका परातीमध्ये तूप असतं, त्या तुपामध्ये आपलं तोंड बघतो, त्यानंतर पाण्यामध्ये आपलं तोंड बघतो.
त्याच्यानंतर त्यांच्यासमोर आरसा धरण्यात येतो. त्या आरशामध्ये तो हा राजा आपलं तोंड बघतो आणि त्याच्यानंतर हा राजा सर्वसामान्य लोकांना दर्शन देण्यासाठी आपल्या महालाच्या बाहेर येतो. ही शहाजी महाराजांची दिनचर्या आहे, हे शहाजी महाराजांचं डेली लाईफस्टाईल आहे. आणि हे सगळं शहाजी महाराज कर्नाटकात करत असताना शिवाजी महाराज महाराष्ट्रात येत आहेत. आता शिवाजी महाराजांकडं पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती हा पूर्ण भाग आहे. शहाजी महाराजांच्या जहागिरीचा पूर्णपणे सांभाळ करण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांवर आहे. शिवाजी महाराजांनी स्वतंत्र होत वेगवेगळ्या ज्या काही किल्ल्यांच्या आजूबाजूच्या परिसरामधले मावळे आहेत त्या सगळ्या मावळ्यांना एकत्र करण्यास सुरुवात केलेली आहे. आणि शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला, पुरंदर किल्ला जिंकला, नंतर सिंहगड जिंकला, राजगड जिंकला. हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी काय या बेसिक गोष्टीमध्ये घुसणार नाही. पण याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली की शहाजी महाराजांचा ज्यावेळेस हा सगळा मोकासा किंवा हा सगळा जहागिरीचा भाग शिवाजी महाराजांकडे येतोय त्यावेळेस शिवाजी महाराजांना सपोर्ट करायला कोण येत आहे? तानाजी मालुसरे, यसाजी कंक, तुकोजी चोर, जीवा महाले, मोरपंत पिंगळे, रघुनाथपंत हनुमंते, ही सगळी मंडळी अशी आहेत की यांच्या घराण्याला कुठल्याही पद्धतीने सरंजामशाहीचा वारसा नाही आहे. आणि मावळामध्ये असणारे जे जेधे आहेत, जे बांदल आहेत, जे खोपडे आहेत, जे जगताप आहेत, जे शिळीमकर आहेत, जे निंबाळकर आहेत, ही मावळामध्ये राहणारी जी काही ही सरंजामदार किंवा ही देशमुख आहेत, या सगळ्यांनी सुरुवातीपासून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत महाराजांना विरोध केला आहे. बाजी पासलकर, पुरंदरच्या पहिल्या लढाईमध्ये बाजी पासलकरांनी आपले प्राण दिलेत. त्यांचे भाऊ यशवंतराव पासलकर वेंगुर्ल्याच्या लढाईमध्ये सिद्धींच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. आणि याच बाजी आणि यशवंतराव पासलकरांच्या घरामध्ये असणारे गोदाजी पासलकर 1660ला शिवाजी महाराज ज्यावेळेस सिद्धी-जोहरच्या वेढ्यामध्ये पन्हाळगडला अडकलेत त्यावेळेस आदिलशाही आणि सिद्धी-जोहरला पत्र लिहून हे गोदाजी पासलकर सांगतात, मला 2 गावांचा मोकासा लावून द्या, मी तुमची कामगिरी फत्ते करून देतो. म्हणजे शिवाजी महाराजांना मी पकडून देतो. हैबतराव शिळीमकर फार मोठं नाव आहे. हैबतराव शिळीमकरांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना जावळी जिंकता आली आहे. त्यांच्या मध्यस्थीने शिवाजी महाराजांनी जावळीसारखं मोठं प्रकरण हाणून पाडलेलं आहे. आणि याच हैबतराव शिळीमकरांच्या घराण्यामध्ये असणारा विठोजी शिळीमकर यांचाच नातेवाईक, यांचा चुलत भाऊ, या विठोजी शिळीमकरांनी 1660च्या पन्हाळ्याच्या वेळामध्ये सिद्धेश्वरला पत्र लिहून सांगितलंय, मला तुम्ही अमुक अमुक इनाम लावून द्या, मी शिवाजीला पकडून देण्यासाठी तुमची मदत करायला तयार आहे. शिवाजी महाराजांचे चुलते मंबाजी भोसले, अफजल खान शिवाजी महाराजांवर चालून येतोय त्यावेळेस मंबाजी भोसले अफजल खानासोबत आहेत. संभाजी कावजी कोंडाळकर, ज्या माणसामुळे अफजल खानाचं मुंडकं कापून मराठ्यांच्या त्या प्रतापगडावर आणण्यात आलं, ज्यानं अफजल खानाचं मुंडकं कापलं, त्या संभाजी कावजी कोंडाळकरने शाहिस्तेखानाची स्वारी झाली. त्यावेळेस पैशांच्या लोभापायी शिवाजी महाराजांना सोडले आणि शाहिस्तेखानाची नोकरी पत्करली. शिवाजी महाराजांना स्वतंत्र माणसं नेमून संभाजी कावजी कोंडाळकराचा कार्यक्रम करावा लागला आहे, त्यांना मारून टाकावं लागलेलं आहे. अशी ही एका बाजूची पूर्ण परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला तानाजी मालुसरे, ज्यांच्या घराण्यामध्ये तानाजी मालुसरेंच्या आधी कोण जन्मलं, कुणाकडे सरंजाम होता, कुणाकडे देशमुखी होती, कुणाकडे पाटीलकी होती आपल्याला माहीत नाही. त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला आजपर्यंत माहीत नाही. येसाजी कंक आहेत, तुकोजी चोर आहेत, सूर्यराव काकडे आहेत, जीवा महाले आहेत, ही यासारखी ही सर्वसामान्य लोक शिवाजी महाराजांच्या बाजूने उभी राहिली. मातीच्या गोळ्याला शिवाजी महाराजांनी वीरपुरुष करण्याचं काम केलं. आणि याच लोकांनी शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 27 वर्ष हा महाराष्ट्र झुंजवलाय. शिवाजी महाराजांनी सुरुवातीला सगळे किल्ले जिंकले, आदिलशाहीने शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष केलं. किल्ले का जिंकायचे? लष्करी ठाणं म्हणून पुरंदरच्या वेढ्यामध्ये, पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये शिवाजी महाराज ज्या वेळेस वेढ्यामध्ये अडकतात त्यावेळेस शिवाजी महाराज किल्ल्यावर आहेत आणि शिवाजी महाराजांना सगळं सैन्य वेढा घालून बसतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर किल्ला हे लष्करी ठाणं आहे आणि या लष्करी ठाण्यामध्ये 6 महिने पन्हाळ्याच्या वेळा शिवाजी महाराजांना अडकून राहावं लागतंय, तर त्या लष्करी ठाण्याचा उपयोग काय? एक प्रकारची कैदच झाली महाराजांसाठी. मग हे किल्ले जिंकायचे कशासाठी? तर किल्ले याच्यासाठी जिंकायचे की जरी हा पूर्ण मुलूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांची जहागीर होता, तरी सुद्धा या संपूर्ण मुलखामध्ये येणारा सगळी जी काही जमीन होती, जो काही प्रदेश होता, त्याचा पूर्ण शेतसारा शिवाजी महाराजांकडून वसूल करून घ्यायचा, शहाजी महाराजांकडून वसूल करून घ्यायचा, तो पाठवायचा आदिलशाहीला. आणि आदिलशाह त्याच्या बदल्यामध्ये जो काय आपल्याला ठरवून दिलेली मनसबदारी असेल, पगार असेल, त्या स्वरूपामध्ये तो परतफेड करायचा. या सगळ्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांना किल्ले जिंकावे लागले.
म्हणून महाराजांनी किल्ले जिंकलेत, तरीसुद्धा आदिलशाहीने शिवाजी महाराजांच्या या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे. आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये उचललेलं सगळ्यात पहिलं आणि मोठं पाऊल कुठलं असेल तर 1648ची पुरंदरच्या पायथ्याला झालेली खळद बेलसरची लढाई. आणि यावेळेस चालून आलाय फतेह खान, आणि शिवाजी महाराज इकडे फतेह खानासोबत युद्ध करतायत. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं पहिलं युद्ध आहे. आपण म्हणतो की शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचे प्रणेते आहेत, बरोबर. शिवाजी महाराजांची जी युद्धनीती ती गनिमी काव्याची आहे, पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लढलेली सगळ्यात पहिली लढाई ही मैदानी लढाई आहे. गोदाजी जगताप असतील, बाजी पासलकर असतील, यांच्या मदतीनं बाजी जयदे, ज्यांना नंतर सर्जेराव जयदे हा किताब मिळाला या लढाईच्या नंतर, ही लढाई खळद बेलसरची लढाई जमिनीवर झाली. इकडं फतेह खानाला शिवाजी महाराजांनी हरवलंय. त्याच वेळेस आदिलशहाने आपला दुसरा सरदार पाठवला होता फौलाद खान नावाचा बँगलोरला, तिकडे संभाजीराजेने बँगलोरला त्याला हरवलंय. दोन भावांनी एकाच वेळेस पराक्रम केलाय. पण दुर्दैवानं शहाजी महाराजांना अटकेतून सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांना सिंहगड द्यावा लागतोय, तर संभाजीराजांना बँगलोर द्यावं लागतंय. दोन्ही भावांनी त्यावेळेस आपल्या वडिलांसाठी त्यागसुद्धा केलेला आहे. हे सगळं काही घडत असताना शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये एवढी मोठी मोहीम 1645-46 नंतर 48लाच 3 वर्षांनी का उघडली, तर याच्या मागे असणारी 2 कारणं आहेत. पहिलं, शिवाजी महाराजांनी फक्त किल्लेच जिंकले नाहीत, तर त्या किल्ल्यांच्या आजूबाजूचा असणाऱ्या परिसरावर आपलं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं. ज्या गोष्टीमुळं या मुघलांना किंवा आदिलशहाला मिळणारा शेतसारा शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. पूर्ण पैशाचं इन्कम शिवाजी महाराजांचा, पैशाचे स्रोत शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. आणि दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी न्यायदान करायला सुरुवात केली. रांजाच्या पाटलाचं प्रकरण सगळ्यांनाच माहिती आहे. न्याय देण्याचा हक्क हा फक्त आणि फक्त राजाला असतो. मुघलांचे जे बादशाह आहेत, त्या मुघलांच्या प्रत्येक बादशाहाला राज्याभिषेक झाल्यानंतर काही 21 ते 22 स्वतंत्र अधिकार मिळतात. त्याच्यामधला एक अधिकार आहे न्याय करणे, न्याय देणे, न्यायदान करणे. न्याय करणे किंवा न्यायदान करणे या गोष्टीचा हक्क केवळ आणि केवळ बादशाला असतो. हा गैरसमज सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी मोडीत काढला. न्यायदानाची प्रक्रिया आपल्या हातामध्ये घेतली. म्हणून आदिलशाह वायबल झाला की माझ्याकडे जर कुणी माझ्या राज्यातला माणूस न्याय मागायला येत नसेल, आणि जर तो पुण्यामध्ये राहणाऱ्या त्या बालशिवाकडं किंवा शिवाजीकडे जात असेल, तर मग माझ्या विजापूरला आदिलशाहीला या आदिलशाहीच्या गादीवर बसण्यामागं काय अर्थ आहे. आणि या गोष्टीमुळं आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या विरोधात पाऊल उचलायला सुरुवात केली. हे सगळं काय झालं, शिवाजी महाराज या लढाईमध्ये विजयी झाले. याच दरम्यान 1650-1651च्या दरम्यान जावळीचं प्रकरण उद्भवलं. जावळीच्या मोरे घराण्यामध्ये दत्तक कुणाला द्यायचं याच्यावरून वाद सुरू झाला, आणि याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी मध्यस्थी केली. चंद्रराव मोरेला गादीवर बसवलं. पण हाच चंद्रराव मोरे 1655-56 पर्यंत शिवाजी महाराजांच्या विरोधात गेला. माल पाटील नावाचा बिरवडीचा पाटील आहे, त्या माल पाटलांनी सांगितलं की हा चंद्रराव मोरे माझ्यावर अत्याचार करतोय, आणि फक्त हे कारण पुढं करत शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला केलाय आणि जावळीमध्ये मोऱ्यांचं अस्तित्व संपवलं आणि अख्खी जावळी शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात आणली. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली त्यावेळेस आदिलशहाला समजलं की आपण ज्याला लहान मूल समजतोय तो शिवाजी आता फार प्रबळ झालाय, फार बलाढ्य झालाय, आणि आता याला कुठेतरी संपवण्याची गरज आहे. परंतु त्याला 1656 पासून 1659 अफजल खानाच्या स्वारीला मध्ये 3.5 वर्ष गेलेत. 3.5 वर्ष वाट कशामुळे बघावं लागली, तर या औरंगजेबामुळे. औरंगजेब आणि शिवाजी महाराज हे इतिहासातले 2 असे पात्र आहेत की हे दोघं समोरासमोर उभे ठाकले म्हणून भारताचा 17व्या शतकाचा इतिहास बदललाय. 1656-57ला शिवाजी महाराज जावळी जिंकतायत, आणि त्याच वेळेस शहाजहाननी आपल्या मनामध्ये असणारी एक इच्छा औरंगजेबासमोर व्यक्त केली आहे आणि सांगितलंय की तू दख्खनेमध्ये उतरून आदिलशाहीचं अस्तित्व संपवून टाक. ज्या प्रांतिक राजघराणी आहेत, जसं अफगाणिस्तानमधलं छोटंसं एक युसुफजाई नावाचं राजघराणं आहे, राजस्थानमधले वेगवेगळे छोटे छोटे मेवाड असेल, जोधपूर असेल, मारवार असेल, इथली जी छोटी मोठी राजघराणी आहेत, अशा प्रकारची जी छोटी मोठी राजघराणी आहेत, ही राजघराणी संपवत केवळ आणि केवळ एकछत्री अंमल करण्याचं ध्येय हे मुघलांचं होतं. ह्याचं ताजं उदाहरण बघायचं झालं तर निजामशाही संपवण्यासाठी आदिलशहाचा सोबत घेत शहाजहान दख्खनेत उतरतोय आणि त्यांनी निजामशाही संपवतोय. पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही संपवायला औरंगजेब कर्नाटकात उतरतोय. छोटे मोठे राज्य संपवायचे आणि आपला एकछत्री अंमल सुरू करायचा, हे सगळं ध्येय औरंगजेबाचं होतं, शहाजहानचं होतं, जहांगीरचं होतं. अकबरापासून हे ध्येय सुरुवात झालेलं होतं. आणि याच गोष्टीमुळे शहाजहाननी सांगितलं की तू 1656-57ला औरंगजेबाला तू आदिलशाहीच्या विरोधात जा आणि आदिलशाहीचं राज्य संपुष्टात आण. त्यावेळेस हा औरंगजेब दख्खनेत उतरतोय, कल्याणी जिंकतोय, बिदर जिंकतोय,
त्याची अफजल खानासोबत लढाई होतीये आणि त्या लढाईमध्ये औरंगजेबाला कैद करण्यात येतं आहे. अफजल खानाच्या हातून औरंगजेब मेला असता फक्त आणि फक्त शहाजहानच्या भीतीमुळं मोहम्मद आदिलशहाने औरंगजेबाला सोडून द्यायला लावलं. परंतु या गोष्टीची भरपाई आदिलशहाला द्यावी लागली. मुघलांमध्ये आणि आदिलशाहीमध्ये तह झाला आणि आता परत ते येतं 1636चं प्रकरण. पुढचा फोटो घ्या. पुढचा समोरचा जो नकाशा दिसतोय त्याच्यामध्ये जी रेड लाईन तुम्हाला दिसते, तुटक 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 लाल लाईन, तर त्याच्या उत्तरेचा जो भाग आहे तो उत्तरेचा पूर्ण भाग होता मुघलांना आणि दक्षिणेचा जो भाग आहे तो होता आदिलशहाला. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य आहे हे सगळं पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती हा पूर्ण शिवाजी महाराजांच्या जहागिरीचा भाग येतोय त्या लाल रेषेच्या उत्तर भागामध्ये, जे 1656-57ला औरंगजेब आणि आदिलशहामध्ये झालेल्या तहामध्ये मुघलांकडे गेलंय. आणि या लाल रेषेच्या खालच्या भागामध्ये ती जावळी जे होतं आदिलशहाचं, जे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलंय. आता मजा अशी झाली आहे की या एका करारामुळं, या एका तहामुळं शिवाजी महाराजांचं सगळं राज्य आदिलशाह आणि मुघलांमध्ये विभागून गेलंय, वाटल्या गेलंय. शिवाजी महाराज केवळ आणि केवळ नामधारी सत्ताधीश राहिलेत. कारण तहाच्या कागदानुसार शिवाजी महाराजांचं अर्ध राज्य, पूर्ण जी काही जहागीर होती ती सगळी औरंगजेबाने घेतली आणि जो काही जावळीचा प्रांत होता तो आदिलशाहीकडे गेला. याच्यावर पर्याय काय? आणि इथं 1657ला शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुघलांसोबतचे संबंध येतात. शिवाजी महाराजांनी 1657ला पहिलं पत्र लिहिलं औरंगजेबाला. आपला हा खूप मोठा गैरसमज असतो की शिवाजी महाराज आणि औरंगजेब एकमेकांचे शत्रू आहेत, म्हणजे यांनी एकमेकांचं कधीही तोंड बघितलं नसेल, एकमेकांसोबत कधीही संवाद साधला नसेल. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्यासाठी आज ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस उदय होत होता त्यावेळेस ते शहाजी राजांचे पुत्र याच गोष्टीमुळे खूप जास्त प्रसिद्ध झाले होते, जोपर्यंत त्यांनी जावळी जिंकलेली नव्हती. औरंगजेब हा शहाजहानचा मुलगा आहे, ज्याचं दक्षिण आशिया खंडामधलं सगळ्यात प्रबळ साम्राज्य आहे. त्याच्या समोर आदिलशाहीचा एक प्रजाजन, आदिलशाहीचा एक नागरिक शहाजी आणि त्याचा मुलगा शिवाजी, एवढंच फक्त तो या गोष्टीकडे बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाला पत्र लिहितात आणि सांगतायत की या नकाशानुसार उत्तर भागामध्ये जो कल्याण भिवंडीचा भाग आहे तो कल्याण भिवंडीचा भाग मला जहागीर म्हणून द्या, मला सरंजाम म्हणून द्या. त्याच्या बदल्यात आदिलशाहीचा जेवढा मुलूक माझ्याकडे मी जिंकून घेतलाय हा सगळा मुलूक घेऊन मी तुमच्याकडे येईल आणि तुमचा प्रजाजन म्हणून राहील, पण त्याच्या बदल्यामध्ये मला कल्याण भिवंडी द्या. 1657ला औरंगजेब म्हणतोय मी कल्याण भिवंडी देऊ शकत नाही, तुला घ्यायचंय तर दाभोळ घे. जर तुम्ही ती डॉटेड लाईन नीट पाहिली तर ती डॉटेड रेड लाईन जिथं संपती आहे तिथं दाभोळ बंदर आहे. इतिहासामध्ये आपल्या महाराष्ट्राचे ज्या प्रकारे भाग आहेत त्याच प्रकारे कोकणाचे भाग आहेत. त्यातला दाभोळ बंदराच्या उत्तरचा जो भाग आहे मुंबईपर्यंतचा हा सगळा जातोय निजामशाही कोकणामधला, आणि दाभोळ बंदराच्या खाली गोव्यापर्यंतचा जो भाग येतो तो येतो आदिलशाही कोकणातला. औरंगजेब काय सांगतोय की तू कल्याण भिवंडी मी तुला देणार नाही, मी तुला दाभोळ देतोय. म्हणजे काय, मी माझ्या राज्यातली जहागिरी तुला देत नाहीये, मी तुला आदिलशाही कोकणामधलं दाभोळ देतोय, त्याची सरंजामी तुला देतोय, तू ती घे. आदिलशाही कोकणामधलं एका गावाची सरंजामी औरंगजेब परस्पर देतो. याला काय अर्थ आहे? फक्त त्याला काय करायचं आहे तर शिवाजी महाराजांनी आदिलशाह या दोघांमधलं युद्ध वाढवायचं, या दोघांमधला संघर्ष वाढवायचा. शिवाजी महाराजांनी परत पत्र लिहून सांगितलंय की मी दाभोळ घेणार नाही, तू मला कल्याण भिवंडी दे, मी तुझा एकनिष्ठ बनून राहील. औरंगजेब म्हणतोय नाही, मी तुला कल्याण भिवंडी देणार नाही. औरंगजेबावर प्रेशर टाकायचं आहे म्हणून 30 एप्रिल आणि 2 मेला शिवाजी महाराजांनी फार मोठ्या धाडी घातल्यात. त्यातली पहिली धाड होती अहमदनगरची आणि दुसरी धाड होती जुन्नरची. आणि तुम्हाला विशेष वाटेल की जुन्नरची जी धाड शिवाजी महाराजांनी घातली आहे, जुन्नर त्यावेळेस मुघलांकडे येत आहे, मुघलांच्या प्रदेशात येत आहे, त्या जुन्नरवर हल्ला करत असताना शिवाजी महाराजांसोबत 2500 आदिलशहाचं सैन्य. शिवाजी महाराजांचं हे राजकारण फार इंटरेस्टिंग आहे. आपण या शिवाजी महाराजांना नाही बघितलेलं, आपण कायम अफजल खानाचं पोट आणि शाहिस्तेखानाचं बोट कापणारे शिवाजी महाराज बघितलेत. पण राजनीती धुरंधर ही जी पदवी लावतो ते शिवाजी महाराज आपण कधीच अनुभवले नाहीत, कधी बघितले नाहीत. शिवाजी महाराजांनी या औरंगजेबावर प्रेशर टाकण्यासाठी जुन्नरवर हल्ला केलाय आदिलशहाला सोबत घेत. आणि हे सगळं घडल्यानंतर औरंगजेब चिडतोय, पण नेमकं एक जादूची कांडी फिरवावी तशी एक गोष्ट घडतीये.
उत्तरेमध्ये शहाजहान आजारी पडलाय. आता तुम्हाला कदाचित या गोष्टीची कल्पना किती आहे मला माहीत नाही, पण मुघलांचे खूप सुंदर वैभवशालीने आदर्श घेण्यासारखी एक परंपरा आहे. बाप आजारी पडल्यानंतर पोरं आपापसामध्ये भांडतात, आपल्या सख्या भावांना मारतात, बापाला मारतात आणि गादीवर बसतात. या गोष्टीमुळं औरंगजेब झालाय विचलित. औरंगजेब सगळ्यात लहान भाऊ आहे. पहिला दारा शुको, दुसरा मुराद बक्ष, तिसरा शाह शुजा आणि चौथा औरंगजेब. औरंगजेब विचलित झालाय. औरंगजेबाला काहीही करून गादीवर बसायचंय. त्याला कळालंय की आपल्या वडिलांना दिल्लीमध्ये आजाराने ग्रासलंय आणि तिथं त्याच्यासोबत त्याचा लाडका मुलगा आणि माझा कट्टर शत्रू असणारा दारा शुको आहे. मला दाराला बाजूला करायचंय. आणि त्याच वेळेस औरंगजेब त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये औरंगाबादला आहे, छत्रपती संभाजीनगरला. त्याचा दुसरा भाऊ मुराद गुजरातला आहे, तिसरा भाऊ पश्चिम बंगालला आहे. हे तिन्ही भाऊ वेगवेगळ्या भागामध्ये सुभेदारीला आहेत. आणि शहाजहानचा सगळ्यात लाडका मुलगा कुठे आहे? दिल्लीला आहे. आणि हा दारा शुको तिथून त्या तिन्ही भावांना पत्र लिहून सांगतोय की ह्या सगळ्या अफवा आहेत, वडिलांची तब्येत एकदम ठीक आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आता शहाजहान आजारी पडलाय ही गोष्ट औरंगजेबापर्यंत दख्खनेत आलीच कशी? याला कारणीभूत आहे अकबर. अकबराच्या आयुष्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट झरोका पद्धत. तुम्ही बरेच चित्र बघितले असतील की अकबर आपल्या महालामध्ये बसला आणि खिडकी, आणि त्या खिडकीमध्ये तो असा बाजूला तोंड करून बसला आणि त्याचा फक्त आपल्याला अर्धा चेहरा दिसतोय. अकबराने एक झरोका पद्धत नावाची पद्धत सुरू केली ती. ज्या दिवशी बादशाह राजधानीमध्ये असेल त्या दिवशी बादशाहनं सकाळी ठरवलेल्या वेळेमध्ये संध्याकाळी ठरवलेल्या वेळेमध्ये 1 तास खिडकीमध्ये येऊन लोकांना दर्शन द्यायचं. काहीच नाही करायचं, फक्त खिडकीमध्ये येऊन बसायचं. लोक येणार, बघणार, येस बादशाह जिवंत आहे, ओके, आणि वापस घरी जाणार. या गोष्टीमुळे होत होतं काय, तर बादशाह जिवंत आहे ह्या गोष्टीची गॅरंटी लोकांना मिळायची आणि जी काही बंड आपल्या राज्यामध्ये उठत होती ती सगळी बंड आपोआप थंड व्हायची. आणि या गोष्टीचा फटका बसला शहाजहानला. 3 दिवस बादशाह झरोक्यात आला नाही. सगळ्या लोकांनी सांगितलं बादशाह मेला. आणि याच्यामुळे ही गोष्ट पोचली औरंगजेबापर्यंत. आणि मग औरंगजेबाने घाईघाईमध्ये सगळे निर्णय घ्यायला सुरुवात केली. आणि याच दरम्यान शिवाजी महाराजांनी काय केलंय, जुन्नरवर हल्ला केलाय. कारण शिवाजी महाराजांना माहिती आहे उत्तरेमध्ये खूप मोठं राजकारण सुरू आहे, उत्तरेमध्ये खूप मोठी घडामोड सुरू आहे. औरंगजेबाला उत्तरेला जायची घाई आहे. आता मी त्याच्यावर पियर प्रेशर निर्माण करतो, आता मी जुन्नरवर हल्ला करतो जेणेकरून मला हा कल्याण डोंबिवली देईल. पण शिवाजी महाराज त्यांना तेवढाच तुल्यबळ शत्रू भेटला होता औरंगजेब. औरंगजेबाने आदिलशहाला पत्र लिहून सांगितलं शिवाजीच्या राज्यावर हल्ला कर, शिवाजीचं राज्य उद्ध्वस्त करून टाक, त्याचा प्रदेश नेस्तनाबूत करून टाक. आणि त्याच वेळेस औरंगजेबाने दुसरं पत्र शिवाजी महाराजांना लिहून सांगितलं की तू जरी जुन्नरवर हल्ला केला असलास तरी तू माझ्या एकनिष्ठ सेवेसाठी पात्र आहेस, तू माझ्या कृपेचा उमेदवार आहेस, तुला जे काय हवंय ते सगळं मी तुला देईल आणि तू अशाच पद्धतीने माझ्याशी एकनिष्ठ राहा. त्यानं बरोबर दोन्ही बाजूला आपल्या जे काय असेल सेफ साईडमध्ये 2 बाजूला 2 पत्र पाठवली, दोघांसोबत चांगले संबंध ठेवले आणि औरंगजेब उत्तरेत निघायला सुरुवात झाली. औरंगजेब उत्तरेत गेला, तो जसा मध्य प्रदेशला पोहोचतोय त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी सगळ्यात डेडलिएस्ट मूव्ह घेतलाय. शिवाजी महाराजांनी कल्याण डोंबिवलीवर हल्ला केलाय आणि 27 ऑक्टोबर 1657 धनत्रयोदशीचा दिवस शिवाजी महाराजांनी कल्याण डोंबिवली जिंकलंय. आणि ते कल्याण डोंबिवली इकडे जिंकल्यानंतर आदिलशहाने शिवाजी महाराजांना पत्र लिहून सांगितलंय की इथं आधीच एवढा गोंधळ चाललाय, माझं राज्य कोणतं आहे, मला औरंगजेबाला काय द्यायचं आहे, माझ्याकडे किती गावं आहेत, औरंगजेबाला किती गावं द्यायची आहेत ह्याचा मला अंदाज नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये तू कल्याण डोंबिवलीवर हल्ला करतोय, कल्याण डोंबिवली जिंकतोय, तू मला का अडचणीत आणतोयस? तू कल्याण डोंबिवली सोडून दे, त्याचा भाग पूर्ण सोडून दे, जे काय असेल ते आपण नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपापसात मिटवून घेऊ. हे सगळं चालू असताना शिवाजी महाराजांनी दुसरा एक धोरणी निर्णय घेतलाय. शिवाजी महाराजांनी आरमार स्थापनेसाठीचं जे काही तयारी आहे ती सगळी तयारी सुरू केली. आणि या कल्याण भिवंडीमध्ये दुर्गाडी नावाचं एक खाडी आहे, दुर्गाडी नावाचं एक बंदर आहे, किल्ला आहे. त्या दुर्गाडीच्या किल्ल्याच्या खाडीमध्ये शिवाजी महाराजांनी आपलं पहिलं जहाज तयार केलं. हे सगळं चालू असताना शिवाजी महाराजांच्या या सगळ्या घडामोडी, या सगळ्या गोष्टींमुळं, माहुलीचा किल्ला जिंकल्यामुळं किंवा मुरबाड वगैरे हा सगळा परिसर जिंकल्यामुळं आदिलशाहीवर एवढं घाण पियर प्रेशर निर्माण झालं की आदिलशहाच्या मनामध्ये आता कुठल्या ना कुठल्या प्रकारे शिवाजी महाराजांचा काटा काढायचा हा निर्णय घेण्यात आला. आणि मग आदिलशहाने नेमणूक केली आहे सगळ्यात मातब्बर सरदाराची. त्या सरदाराचं नाव आहे अफजल खान. आता आपण अफजल खानाकडे बघताना काय म्हणून बघतो की अफजल खान स्वराज्यावर चालून आला. कशासाठी चालून आला?
तर जेवढं राज्य शिवाजी महाराजांनी जिंकलंय ते सगळं राज्य, तो सगळा खजिना आणि तुझे सगळे घोडे, कपडे, लत्ते, शस्त्र, तलवारी सगळं सगळं तू मला देऊन टाक. तू माझ्या शरणात ये. मी तुझी आदिलशहाकडे शिफारस करतो आणि तुला दरबारामध्ये चांगली नोकरी मिळवून देतो. बरोबर? हेच ऐकत आलोय आपण लहानपणापासून. पुढचा फोटो घ्या. शिवभारतामधला हा श्लोक आहे. शिवभारत कवी परमानंद यांनी रचलेलं, शिवाजी महाराज जिवंत असताना रचण्यात आलेलं सर्वात अस्सल आणि ससंदर्भ हे साधन आहे. या कराडच्या नगर वाचन मंदिरामध्ये खालच्या या लायब्ररीमध्ये, या यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहामध्ये, या लायब्ररीमध्ये अशी खूप दुर्मिळ पुस्तकं आहेत. कधीतरी आवर्जून वेळ काढून वाचा, खरा इतिहास तुम्हाला समजेल. त्या शिवभारतामध्ये जो श्लोक आहे तो तुम्ही नीट वाचा. याच्यामध्ये हा अफजल खान काय सांगतोय की भीमा आणि नीरा या नद्यांच्या मधला जो प्रदेश आहे तो तू औरंगजेबाला देऊन टाक आणि जी जावळी तू जिंकली ती जावळी आदिलशहाला देऊन टाक. अफजल खान कशासाठी चालून आलाय? फक्त आदिलशहासाठी नाही, तर हा जो 56-57चा तह झाला औरंगजेब आणि आदिलशहामध्ये, त्याच्यात भीमा आणि नीरा नदीच्या मध्ये काय येतंय? पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती ह्या 5 भागांची जहागीर शहाजी महाराजांना कधी मिळाली? 1636ला. आणि हा भाग आदिलशाहीला, निजामशाहीचा भाग आदिलशाहीला देण्याचं कधी ठरवण्यात आलंय? शहाजहानने ज्यावेळेस 1636ला माहुलीला वेढा दिला आणि माहुलीच्या किल्ल्याचा तह झाला. ही एकमेक शहाजहाननी मारलेली. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती कुठे येत आहे? भीमा आणि नीरा या नद्याच्या मध्ये. नीरा नदी सगळ्यांना माहिती आहे, सासवड, जेजुरी आणि बारामती याच्या खालच्या भागातून वाहते. आणि भीमा नदी बरोबर चाकण आणि जुन्नर याच्यामधून वाहत वडूतुळापूरच्या ठिकाणी संगम होतो त्या नदीचा. सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या भौगोलिकदृष्ट्या ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला माहिती. याच्यामध्ये येत आहे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती. जावळी येत आहे खाली कोकण आणि त्या भागामध्ये घाटावर. हे 2 भाग तू मुघलांना दे, आदिलशाहीला दे, याच्यासाठी मी तुझ्यावर चालून येतोय. या कारणाने अफजल खान चालून आला शिवाजी महाराजांवर. याच्यानंतरचा इतिहास तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला मंत्रयुद्ध करून अफजल खानाची भेट घेतली. ती सशस्त्र भेट आहे. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आपला की त्या तंबूमध्ये काय झालं आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. आपल्याला असं वाटतं की पहिले अफजल खानाने वार केला मग शिवाजी महाराजांनी वार केला, असं काही नाही. ती भेट सशस्त्र आहे. शिवाजी महाराजांना काहीही करून अफजल खानाला मारायचंच होतं, कारण जिजाऊ साहेबांनी सांगितलं होतं की संभाजीचं उट्टं काढणं. संभाजीराजांना अफजल खानाने दग्यानं मारलेलं होतं. त्या गोष्टीचे एक खदखद शिवाजी महाराजांच्या मनामध्ये होतीच. दुसरीकडं तारिक नुसरुल्ला नावाचा एक आदिलशाही दरबारामध्ये, या सिकंदर आदिलशहाच्या दरबारातला एक कवी आहे. आणि त्या आदिलशहाच्या कवीने तारिक अली नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. हा समकालीन आहे, शिवाजी महाराजांच्या काळातला आहे. आणि त्या तारिक अलीमध्ये हा लिहितो की आदिलशहाने अफजल खानाला आज्ञा दिली की तू शिवाजीच्या धान्यरूपी कोठाराला ज्या दिवशी तू त्याला भेटशील त्या दिवशी शिवाजीच्या जीवनाच्या धान्यरूपी कोठाराला तू आग लावून उद्ध्वस्त करून टाक. याचा अर्थ काय होतो? म्हणजे तू शिवाजीला मारून टाक. अफजल खान शिवाजी महाराजांना भेटतोय महाराजांना मारण्यासाठी, शिवाजी महाराज अफजल खानाला भेटतात अफजल खानाला मारण्यासाठी. अफजल खानासारखा सर्वसामान्य एक सरदार जो आदिलशाहीच्या इतर सरदारांपेक्षा अतिशय सामान्य दर्जावर होता, त्याचं मरण आदिलशाहीला फारसं डॅमेज करणार नव्हतं. कारण 1659ला जरी अफजल खानाचा वध झाला तरी आदिलशाही संपण्यासाठी 1685 साल उजळावं लागलंय. त्याच्यानंतरची जवळजवळ 36 वर्ष. पण जर विचार करा त्या युद्धामध्ये, त्या हाताघाईच्या प्रसंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जर काही बरं वाईट झालं असतं तर आज इथे मी मराठा साम्राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज ही गोष्ट सांगायला उभाही राहिलो असतो का नाही मला माहीत नाही. पण तिथे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, शिवाजी महाराजांचा पराक्रम, शिवाजी महाराजांचं धाडसीपण हे सगळं काही एकत्रित आलं. शिवाजी महाराजांनी अफजल खानचा कोथळा बाहेर काढला. त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी तिथं जे मोर्चे होते त्याच्यावरून उड्या मारल्या आणि तत्काळ शिवाजी महाराज दुपारी 2-2:15च्या समयी प्रतापगडला जाऊन पोहोचले. इकडे अफजल खान आपला कोथळा सांभाळत बाहेर येतोय. संभाजी कावजीने भुयाचे पाय कापलेत, अफजल खानचं मुंडकं कापलं आणि हा संभाजी कावजी प्रतापगडला जाऊन पोहोचतोय. शिवाजी महाराजांनी या युद्धामध्ये मराठ्यांच्या जे काही सैन्य आहे ह्या सगळ्यांनी एकत्र येत 12,000पेक्षा आदिलशहाचं सैन्य मारलंय. 65 हत्ती ताब्यात घेतलेत. जवळजवळ 1100 ते 1200 उंट ताब्यामध्ये घेतलेत. 4000 घोडे ताब्यामध्ये घेतलेत आणि 20 लाख रुपयाची रोकड शिवाजी महाराजांना भेटली आहे. एवढं होऊन शिवाजी महाराज थांबलेले नाही आहेत. शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659ला अफजल खानाला मारलंय आणि त्याच्यानंतर बरोबर
12 ते 14 दिवसांनी शिवाजी महाराज पन्हाळगडला जाऊन पोचलेत आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडापर्यंतचा पूर्ण मुलूक जिंकून घेतला आहे. आणि याच्यानंतर आदिलशहाला जो काही धक्का बसला आहे त्या धक्क्यातून आदिलशहाला सावरणं हे जवळजवळ अशक्य होतं. हा शिवाजी महाराजांचा प्रताप होता, जो आज आपण शिवप्रताप या नावाने ओळखतो. शिवाजी महाराजांनी अतिशय धडाडीनं हे सगळं कृत्य केलं. या गोष्टीमुळं शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालं. या गोष्टीमुळं महाराष्ट्राच्या नवीन धर्माची एक अस्मिता सगळ्या लोकांच्या मनामध्ये जागृत झाली. आणि शिवाजी महाराज हा आपला राजा आहे, हा आपला नेता आहे, हा आपला लीडर आहे, ही गोष्ट लोकांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली फक्त आणि फक्त एका अफजल खान वधामुळं. आणि याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मावळ्यांच्या अंगामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला होता की लगेच रणदुल्ला खानाच्या मुलासोबत रुस्तमे जमासोबत जी कोल्हापूरच्या मैदानी युद्धामध्ये लढाई झालेली आहे त्या युद्धामध्ये शिवाजी महाराजांचा विजय झाला आहे. हे सगळं काही घडत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये फार विचित्र प्रकार घडत होता. औरंगजेबानं दाराशुकोला मारलं. आपला दुसरा दाराशुकोला कसं मारलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याच्यासोबत त्याचा जो दुसरा भाऊ आहे मुराद बक्ष, त्याला दारू प्यायची प्रचंड आवड आहे. हा मुराद बक्ष औरंगजेबापेक्षा मोठा आहे वयाने. औरंगजेब अतिशय धूर्त आहे, पण अतिशय धोरणी किंवा राजकारणी किंवा बेरकी असा व्यक्ती आपण म्हणू शकतो. त्याची एक गोष्ट सांगितली जाते लहानपणाची औरंगजेबाची. शहाजहानने आपल्या मुलांसाठी आग्र्यामध्ये एक महाल तयार केला होता आणि तो महाल जमिनीच्या खाली होता आणि त्या महालामध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी केवळ एकच दरवाजा होता. ज्यावेळेस शहाजहान आपल्या 4ही मुलांना आणि 3 ते 4 मुलींना घेऊन ज्यावेळेस तो महाल दाखवण्यासाठी गेला त्यावेळेस शहाजहानसोबत सगळे सेवक आणि त्याची लहान मुलं मुली सगळे त्या महालामध्ये गेले. सगळ्यांनी तो महाल वगैरे बघितला. त्यावेळेस हा औरंगजेब त्या महालाच्या दरवाजावर बसून होता. शहाजहानने बाहेरून औरंगजेबाला विचारलं, तू आतमध्ये का येत नाहीस? त्यावेळेस हा औरंगजेब, त्याचे वय त्यावेळेस 11-12 वर्ष आहे, हा औरंगजेब म्हणतो, जर मी आतमध्ये आलो आणि माझ्या भावाने बाहेरून दरवाजा लावून घेतला तर? ह्या लेवलला जाऊन औरंगजेब ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत होता. औरंगजेबासोबत त्याचा भाऊ आहे मुराद बक्ष, त्याला दारूचं प्रचंड वेड आहे. तो मोठा भाऊ आहे. औरंगजेब, दाराशुको, शहाशुजा, मुराद बक्ष ही सगळी शहाजहान आणि मुमताज महलची पोर आहेत, जिच्या नावाने आज ताजमहल आहे. म्हणजे आपण ते जसं पुराव्यानिशी सांगू शकतो की ते ताजमहल औरंगजेबाच्या आईचं आहे. ह्याची ती 4 मुलं, त्याच्यामध्ये मुराद बक्षला दारूचं वेड आहे. औरंगजेब त्याला हाताशी धरतो आणि म्हणतोय की ज्या दिवशी आपण आग्र्याला पोचू त्या दिवशी गादीवर तू बसशील आणि तुझा एकनिष्ठ सेवक म्हणून मी तुझी सेवा करेल. मुराद बक्ष बिचारा, त्यानं भोळा असावा कदाचित, त्यानं विश्वास ठेवला औरंगजेबावर. या भरोशावर तो आग्र्यापर्यंत पोचला. इकडे सामुगडच्या लढाईमध्ये दाराशुकोचा प्रचंड मोठा पराभव झाला. दाराशुको पळून गेला. पळून जाताना सुद्धा 65 गाढवांवर सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या जवळजवळ 150 थैल्या लादलेली ती 65 गाढवं शहाजहाननी दाराशुकोला भेट म्हणून दिली होती. एवढं त्याचं दाराशुकोवर प्रेम होतं. हे सगळे एका बाजूला घडत असताना जो ह्यांचा 4था भाऊ आहे शहाशुजा बंगालमध्ये, तो बंगालमध्ये बोटीमध्ये बसून निघालाय आणि तो याला निघालाय आग्र्याला. आणि त्याच वेळेस त्याच्यावर हल्ला केला जसवंत सिंग, मिर्झाराजे जयसिंग आणि शाहिस्ते खानांनी. आणि हे तिघं सुद्धा दाराशुकोचे समर्थक आहेत, दाराशुकोचे सपोर्टर आहेत. आणि दाराशुकोवर आणि शहाजहानवर यांनी हल्ला करू नये म्हणून त्यांनी शहाशुजावर हल्ला केला. शहाशुजा तिथून पळून गेला आणि तो अलवारच्या टेकड्यांमध्ये, आजच्या बांगलादेशमध्ये जाऊन तो तिकडे कुठेतरी त्या अलवारच्या टेकड्यांमध्ये जाऊन राहायला लागला. आणि एके रात्री औरंगजेबानं आपल्या भावाला मुराद बक्षला प्रचंड दारू पाजली. त्या दारूच्या नशेमध्ये तो झोपलेला असताना त्याच्या एका दासीकडून त्याच्या कमरेची सगळी शस्त्र काढून घेतली आणि त्याला अटक केली. आणि त्याला अटक केली असताना ज्यावेळेस त्याला जाग आली त्यावेळेस तो म्हणला की तू गद्दार आहेस, तू माझ्यासोबत धोकेबाजी केलीस. तर हा औरंगजेब म्हणतो की ज्या गोष्टीला आपल्या धर्मामध्ये हरम म्हणलेलं आहे, ज्या गोष्टीला आपल्या धर्मामध्ये मान्यता नाही असं सांगितलंय, ती गोष्ट तू करतोय, तुझ्यामुळं आपल्या धर्माचं राज्य कधीच येऊ शकत नाही, म्हणून मी तुला कैद करतोय. इथं औरंगजेबानं धर्माचं राजकारण करायला सुरुवात केली. हे सगळं काही उत्तरेत घडतंय. त्यावेळेस दक्षिणेमध्ये शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलंय. शिवाजी महाराज पन्हाळगडपर्यंत जाऊन पोहोचलेत आणि रुस्तमे जमाची कोल्हापूरला लढाईमध्ये हरवलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टींकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला कुठंही मराठे आणि मुघल यांच्यामध्ये संघर्ष झाल्याचं दिसत नाही. फार मोठा संघर्ष कोणासोबत चालू आहे? मराठे आणि आदिलशाहीमध्ये. असं असताना सुद्धा शहाजहान का आपल्या शिवाजी महाराजांच्या या छोट्याशा राज्यावर चालून आलाय? शहाजहान ज्यावेळेस महाराष्ट्रात चालून आलाय त्यावेळेस त्याच्याकडे 77,000 घोडदळ आहे. विचार करा, 77,000 सैन्य काय असतं. शिवभारतामध्ये
शहाजहानसोबत असणाऱ्या 50 शाहिस्तेखानासोबत असणाऱ्या 50 सरदारांची नावं दिली आहेत. आलमगीर नामा जे औरंगजेबाचं अधिकृत चरित्र आहे, त्या आलमगीर नामामध्ये शाहिस्तेखानासोबत असणाऱ्या 30 सरदारांची नावं दिली, जी नावं एकमेकांसोबत मिळती जुळती आहेत. एवढं बलाढ्य सैन्य घेऊन तो शाहिस्तेखान महाराष्ट्रात चालून येतोय. कुठल्याच पद्धतीने मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष नसताना हा शाहिस्तेखान स्वराज्यावर का चालून आला? हे जे समोरचं चित्र दिसतंय हे निकोलाव मनुची यानं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र, त्यानं घोड्यावरचं जे चित्र आहे सगळ्यात प्रसिद्ध आपल्या 4थीच्या पुस्तकामध्ये पण आहे, ते चित्र ज्यावेळेस निकोलाव मनुचीने तयार केलं त्याच वेळेस त्याने शहाजहानचं चित्र केलं. हा शहाजहान असा दिसायचा, हे त्याच्या उत्तर काळातलं चित्र आहे आणि हे समकालीन अस्सल चित्र आहे. तर हा शहाजहान ज्यावेळेस स्वराज्यावर चालून येतोय तर तो आल्यानंतर औरंगाबाद ही मुघलांच्या दख्खन सुब्याची राजधानी असताना तो पुण्यामध्ये येऊन का थांबतोय? ज्यावेळेस शिवाजी महाराज हे पन्हाळगडच्या वेड्यामध्ये आहेत, त्या पन्हाळगडच्या वेड्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट होती. म्हणजे आपण पन्हाळ्याच्या वेड्यामधली एक घटना, हेनरी रिव्हिंग्टन नावाचा एक इंग्रज अधिकारी तोफा घेऊन सिद्दी जोहरच्या मदतीला येतो आणि त्या 2 तोफांच्या मदतीने सिद्दी जोहरचे तोफगोळे पन्हाळगड किल्ल्यावर पडतात. ही गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली लहानपणापासून की इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात सिद्धीला मदत केली. पण ही मदत करण्याचा हक्क इंग्रजांना होता का? इंग्रज हे भारतामध्ये येत आहेत, तो कालखंड आहे 1617-1618चा. इंग्रजांचा व्यापार या भारतामध्ये स्थिरावतोय, तो काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा. आणि असं असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे, या ईस्ट इंडिया कंपनीचा एक नियम आहे की तुम्ही कंपनी सरकारच्या विरोधामध्ये काहीही करू शकत नाही. जर 2 राजसत्ता भांडत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कुणालाही मदत करू शकत नाही, एकाची बाजू घेऊ शकत नाही. पण जर तुम्हाला तुमच्या देशातून भारतामध्ये कुठली वस्तू आणायची असेल तर जहाजावरची किती जागा तुम्हाला हवी आहे हे आधी तुम्ही सांगायचं. त्या जागेचं जेवढं भाडं असेल तेवढं भाडं आमच्याकडे जमा करायचं. ती जागा भारतात जाईपर्यंत जहाजावरची जागा तुम्ही विकत घ्यायची आणि तुम्हाला हवं ते सामान तुम्ही भारतामध्ये नेऊन ते विकायचं. म्हणजे आजच्या एक्सपोर्ट इम्पोर्ट सारखं. या हेनरी रिव्हिंग्टननी जहाजावरची जागा विकत घेऊन त्याच्यावर 2 तोफा लंडनवरून घेऊन तो भारतामध्ये आला आणि त्या 2 तोफा कुठं विकायच्या म्हणून तो सिद्दी जोहरला विकायला गेला. नंतर जेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला पकडले, अटकेत टाकले, त्यावेळेस हा हेनरी रिव्हिंग्टन शिवाजी महाराजांनी मला अटक केली म्हणून कंपनी सरकारला पत्र लिहून सांगतोय सुरतकर इंग्रजांना. त्यावेळेस म्हणतात की तू मूर्ख आहेस, तुला कुणी सांगितलं होतं शिवाजी आणि आदिलशहाच्या भांडणामध्ये जायला? तू एकाची बाजू घेऊन त्या भांडणामध्ये गेलायस ज्या गोष्टीचा कंपनी सरकारशी काही संबंध नाही. तू जेलमध्ये असशील तर तू तिथंच राहा, तुला सोडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाहीत. टाचा रगडून रगडून मेलाय जेलमध्ये. हे राजकारण पन्हाळगडच्या किल्ल्यावर चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज 13 जुलै 1607ला पन्हाळगडच्या किल्ल्यावर निसटतायत आणि तिथून स्वशौर्यानं शिवाजी महाराज पोचतायत विशाळगडला आणि विशाळगडावरून नंतर सुटका करून शिवाजी महाराज येत आहेत राजगडला. हे सगळं घडत असताना शिवाजी महाराज ज्यावेळेस राजगडला आले त्याच वेळेस शाहिस्तेखान येतोय पुण्याला. शाहिस्तेखान पुण्यालाच का आला? 1657ला औरंगजेब आणि आदिलशहामध्ये जो तह झालाय त्या तहामध्ये पुणे भाग येतोय मुघलांकडं. आणि हा मुघलांकडं आलेला भाग, या भागाची पूर्ण व्यवस्था सांभाळायची म्हणून शाहिस्तेखान येतो या नवीन भागाचा अधिकारी म्हणून पुण्यामध्ये. आणि म्हणून शाहिस्तेखान राहतोय पुण्यात. आता आणखीन एक मजा, शाहिस्तेखान पुण्यात राहिला. शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये किंवा या स्वराज्यामध्ये किती किल्ले जिंकण्यासाठी प्रयत्न केले? 1 बरोबर, चाकणची गडी, संग्रामदुर्ग ज्याला आपण आज म्हणतो, 55 दिवसाचा वेढा घातला. शाहिस्तेखानाने पुण्याच्या जवळ असणारा सिंहगड किल्ला, शिवाजी महाराजांची राजधानी असणारा राजगड किल्ला, सिंहगड आणि राजगडच्या मध्ये असणारा तोरणा किल्ला, त्याच्याच बाजूला असणारा रोहिडेचा किल्ला, त्याच्या बाजूला असणारा पुरंदरचा किल्ला किंवा इकडे भुलेश्वरचा किल्ला, या किल्ल्यांना का वेढा नाही घातला? चाकणलाच का वेढा घातला? हा प्रश्न कधी पडला आपल्याला? बरं, चाकण काय फार महत्त्वाचं ठिकाण आहे का? किंवा चाकणला खूप मोठा किल्ला आहे अशातली परिस्थिती आहे का? चाकणला छोटीशी गडी आहे, जवळजवळ 650 का 700 मराठे त्या गडीमध्ये. बरं, त्या चाकणला खजिना आहे का स्वराज्याचा? नाही आहे. चाकणला कुठला मोठा सरदार आहे का? नाही आहे. फिरंगोजी नरसाळा, चाकणच्या किल्ल्याच्या लढाच्या आधी फिरंगोजी नरसाळांचं नाव त्याच्यामध्ये कुठेही नोंद नाही आहे. त्या किल्ल्याची किल्लेदारी, त्या गडीची किल्लेदारी येते त्या फिरंगोजी नरसाळांकडं. त्या चाकणच्या किल्ल्यामध्ये राजपरिवार आहे का? नाही आहे. बरं, चाकणचा किल्ला हा अतिशय मोक्याच्या जागी आहे का की तो किल्ला जिंकला की शाहिस्तेखानाचा आयुष्याचा उद्धार होईल? नाही. असं असताना शाहिस्तेखानाने चाकणच का निवडलं? तर त्याचं कारण असं आहे की चाकण
हे कुठल्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? भीमा नदीच्या. चाकणच्या पुढे गेल्यानंतर भीमा नदी लागते आणि भीमा क्रॉस केल्या केल्या जुन्नर भाग लागतो. जुन्नर कोणाकडे आहे? मुघलांकडं. आणि जुन्नर भागामधून म्हणजे मुघलांच्या भागामधून पुण्याकडे येताना सगळ्यात सेफेस्ट रूट आहे, सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे चाकणचा. चाकणमधून पुण्यात शाहिस्तेखान जिथं राहतोय तिथपर्यंत मुघलांची रसद सहजपणे येऊ शकते, जी राजगडकडून येऊ शकत नाही, जी सिंहगडकडून येऊ शकत नाही, जी भुलेश्वरकडून येऊ शकत नाही, जी पुरंदरकडून येऊ शकत नाही. आणि ही रसद सहजपणे आपल्याकडे यावी, मराठ्यांनी कुठेही आपली रसद तोडून आपल्यावर उपासमारीची वेळ आणू नये, म्हणून शाहिस्तेखानाला चाकणचा किल्ला पाहिजे. म्हणून शाहिस्तेखान चाकणच्या किल्ल्यासाठी 55 दिवस भांडतोय, कारण त्याला जेवायला अन्न पाहिजे. आता त्याला अन्न का पाहिजे? तर मराठ्यांनी शाहिस्तेखान पुण्यामध्ये मुक्काम करायच्या आधी पुण्याच्या परिसरातली सगळी शेतं जळवून टाकली. आता मला सांगा, पुणे परिसर आणि पुण्याचा भाग कोणाच्या राज्यात येतो? मराठ्यांच्या, शिवाजी महाराजांच्या. ती जहागिरी कोणाची आहे? शिवाजी महाराजांची. तरी मराठ्यांनी पुण्याचा पूर्ण परिसर का जाळला? कारण शिवाजी महाराजांना एक माहिती होतं की जर हा शाहिस्तेखान बराच काळ इथं टिकून राहिला तर त्याला इथून उठवणं अवघड आहे, याची आपण उपासमारी करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हा शाहिस्तेखान त्याच्या भागाचा चार्ज घेण्यासाठी पुण्यामध्ये येतोय ना, तर मग त्याच्या भागाची नासधूस करण्याचं काम माझं आहे. म्हणून मराठ्यांनी पुण्याच्या परिसरातली सगळी शेतं जाळून टाकली. शाहिस्तेखानाला अन्न टंचाई भासू लागली. शाहिस्तेखानाला रसद पाहिजे होती. रसदीसाठी सगळ्यात जवळचा मार्ग चाकण मार्गे जुन्नर होता, म्हणून शाहिस्तेखानानं चाकणवर हल्ला केला. म्हणून 55 दिवस तिथं लढलाय. आणि तिथं 268 लोक मेली आहेत, 600 लोक या शाहिस्तेखानाची जखमी झाली आहेत. आणि याच्यानंतर परत कुठल्याही किल्ल्यावर त्यांना हल्ला केला नाही. यदुनाथ सरकारसारखे फार मोठे मोठे इतिहास अभ्यासक आहेत. यदुनाथ सरकारांनी कारण दिलंय की चाकणची छोटीशी गडी जिंकता आली नाही म्हणून शाहिस्तेखानाने स्वराज्यातल्या इतर कुठल्याही किल्ल्याला हात लावला नाही. पण परंडा जिंकलाय शाहिस्तेखानाने, जो आदिलशाहीच्या ताब्यामध्ये. किल्लेदाराला लाच दिली आहे. परंड्याचा किल्ला त्यानं 10 दिवसामध्ये जिंकलाय. त्याला स्वराज्याची किल्ले कशाला जिंकायचे? त्याच्याकडे अख्खी जमीन आहे, त्याला गरजच नाही आहे किल्ले जिंकायची. तो कशाला ते किल्ले जिंकायला जाईल? त्याच्याकडे अख्खी जमीन आहे, त्या जमिनीची सगळी व्यवस्था तो लावतोय, महसुलाची व्यवस्था लावतोय. महसुलाची वेगवेगळ्या पद्धतीने जी काही जमिनीची मोजमाप करायची ती तो करण्याचं काम करतोय. शेतसारा नवीन पद्धतीने आखण्याचं काम करतोय. ह्या सगळ्या गोष्टींचे रेकॉर्ड मुघल दरबाराचे अकबर खंड 6 मध्ये गहखऱ्यांनी छापलेले आहेत. शाहिस्तेखानाला गरजच नाही किल्ले जिंकण्याची. शिवाजी महाराजांकडे काय परिस्थिती आहे? तर शिवाजी महाराजांकडे सगळे डोंगर आहेत, डोंगराच्या खालची जमीन सगळी मुघलांची. आणि असं असताना 1660 मध्ये शाहिस्तेखान स्वराज्यात येतोय. एप्रिल 1663 शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कापलीत. 3.5 ते 4.25 वर्ष शाहिस्तेखान स्वराज्यात आहे, बरोबर आहे. 3.5 ते 4.25 वर्षात शिवाजी महाराज कुठे आहेत? दक्षिण कोकणात. दक्षिण कोकण कोणाचा आहे? दाभोळ उत्तरेला निजामशाही कोकण, जो मुघलांकडे गेला, कल्याण भिवंडी. दाभोळच्या दक्षिणेला गोव्यापर्यंतचा भाग कुणाकडे येतोय? आदिलशाही मुघलाकडे. आणि या आदिलशाही मुघलाच्या भागामध्ये शिवाजी महाराज जात आहेत. सगळ्यात पहिल्यांदा दाभोळवर हल्ला करतायत, तिथून राजापूरच्या वखारीला जाऊन इंग्रजांवर हल्ला करतायत, हेनरी रिव्हिंग्टनला अटक करतायत. तिथून खाली उतरतायत वेंगुर्ल्याला, तिथून खाली जात आहेत कुडाळकर सावंतांवर हल्ला करतायत, ते सावंतवाडीवर हल्ला करतायत, सुरवेंवर हल्ला करतायत. ते शिवाजी महाराज 1661 आणि 1662 सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लढाया करत फिरतायत. त्यावेळी शाहिस्तेखान कुठे आहे? पुण्यामध्ये. ना शाहिस्तेखान शिवाजी महाराजांच्या राज्यावर हल्ला करतोय, ना शिवाजी महाराज मुघलांच्या राज्यावर हल्ला करतायत, कल्याण भिवंडीवर हल्ला करतायत. हे काय नेमकं? तर या गोष्टीचा फायदा ज्या प्रकारे औरंगजेबाला उचलायचा आहे त्या प्रकारे शाहिस्तेखानालाही उचलायचा आहे. त्यावेळेसचं एक पत्र उपलब्ध आहे आणि त्या पत्रामध्ये शाहिस्तेखान आदिलशहाला सांगतोय की तुला ज्यावेळेस मदतीची गरज होती, म्हणजे सिद्धी जोहरच्या वेळेस, पन्हाळगडच्या वेड्याच्या वेळेस, तुला ज्यावेळेस मदतीची गरज होती त्यावेळेस सैन्य घेऊन मी तुला तुझ्या मदतीसाठी पन्हाळगडला पाठवलं होतं. आज शिवाजी सैन्य घेऊन तुझ्या कोकणामध्ये धुमाकूळ घालतोय, हा तुझ्या राज्याचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्यामध्ये मी पडणार नाही. आणि शाहिस्तेखानाने अलिप्त धोरण स्वीकारलंय. इकडे शिवाजी महाराजांनी दक्षिण कोकण पूर्ण जिंकून घेतलंय. 1662 डिसेंबरपर्यंत शिवाजी महाराज राजगडला आलेत आणि महाराजांसमोर प्रश्न पडलाय की 2 वर्ष झालं शाहिस्तेखान पुण्यामध्ये, ह्याला अजून किती दिवस इथं बसून ठेवायचं. या दरम्यान शाहिस्तेखानाच्या मुलीचं, परी बेगमचं लग्न होतंय. जाफर खान हा औरंगजेबाचा त्यावेळेस वजीर आहे. या जाफर खानाला शाहिस्तेखानाची दुसरी बहीण दिली आहे. पहिली बहीण मुमताज महल शहाजहानला दिली, या शाहिस्तेखानाची दुसरी बहीण जाफर खानाला दिली. आणि जाफर खान आणि त्याच्या बायकोला झालेली 2 मुलं, कामदार खान आणि नामदार खान, त्या कामदार खानासोबत शाहिस्तेखानाच्या मुलीचं लग्न झालंय. आणि त्याचा लहान भाऊ जो आहे नामदार खान, त्यासोबत शाहिस्तेखान गप्पा मारतोय. तो नामदार खान म्हणतोय शाहिस्तेखानाला की तुम्ही मला फक्त 10,000चं सैन्य द्या.
आज जातो आणि शिवाजीचे सगळे किल्ले जिंकतो आणि शिवाजीला मी पुढच्या महिनाभरामध्ये गुडघ्यावर आणतो. त्यावेळेस हा शाहिस्ते खान म्हणतोय की जर आज आपण शिवाजीला संपवलं तर आपल्यासमोर दुसरा प्रबळ शत्रू कोण आहे? कोणीच नाही. बादशाहसमोर दुसऱ्या कोणाचं आव्हान आहे? कुणाचंच नाही. मग जर आज बादशाहचा प्रबळ शत्रू आपण संपवला तर बादशाह आपली नेमणूक कुठं करणार? काबूल कंदाहारला. काबूल आणि कंदाहार हे अकबराच्या काळापासून मुघलांच्या अवघड जागेचं दुखणं झालं होतं. मुघलांना त्याच्यावर पर्याय काढायचा होता आणि कुठल्याही शूर सरदाराची काबूल कंदाहारला नियुक्ती करण्यात यायची, किंवा जर कुणाला मारून टाकायचं आहे पण बादशाहला त्याचा खून आपल्या नावावर घ्यायचं नसेल तर त्याला काबूल कंदाहारला पाठवायचे. या काबूल कंदाहारला शाहिस्ते खान कुणाला म्हणतोय? तर नामदार खानाला, मी तुला सैन्य देतो, तू उद्या शिवाजीला हरव. पण जर शिवाजी नष्ट झाला तर बादशाहसमोर मोठा शत्रू उरणार नाही. औरंगजेब आपली नेमणूक करेल काबूल कंदाहारला, आपल्याला मरायला तिकडे जावं लागेल. बरं, जर असंही झालं नाही तर आज आपल्याकडं 80,000चं सैन्य आहे. मुघलांची एक पगारी व्यवस्थेची सिस्टीम आहे. मुघलांच्या सैन्य अधिकाऱ्यांचा पगार हा कधीच त्यांच्या अकाउंटला जमा होत नव्हता आजच्यासारखा. हा यायचा, जर सपोज माझ्या अंडर 10,000चं सैन्य असेल तर माझ्याकडे 10,000 लोकांचा पगार यायचा. माझ्या मनावर आहे 10,000 लोकांमध्ये 1,000 रुपये इक्वली वाटायचे का 1-1 रुपया सगळ्यांना द्यायचा आहे का 1ही रुपया द्यायचा नाही. मग शाहिस्ते खान काय म्हणतोय की जर आज शिवाजीला आपण संपवलं तर बादशाह काय सांगेल? फौज रिट्रीच करा, फौज माघारी बोलवा, फौजेला घरी पाठवा, सैनिकांना घरी पाठवा. मागच्या 3.5 वर्षापासून या सगळ्या 70-80,000 लोकांचा पगार माझ्या अकाउंटला जमा होतोय. एवढा मोठा पैसा माझ्याकडे येतोय आणि हा सगळा पैसा तू म्हणतोय तुझ्या सांगण्यामुळं मी सहजपणे सोडून देऊ? जसं चाललंय तसं चालू दे. तो त्याच्या विश्वात खुश आहे, मी माझ्या विश्वात खुश आहे. हा शाहिस्ते खानाचा स्टँड आहे. पण बिचाराला कल्पना नव्हती की पुढच्या महिनाभरामध्ये त्याची बोटं तोडायला शिवाजी महाराज लाल महालामध्ये घुसणार आहेत. आणि बरोबर त्याच्या 15 ते 20 दिवसांनी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घातलाय आणि शाहिस्ते खानाची बोटं कापली आहेत आणि शाहिस्ते खानाला पुणे सोडून जावं लागलं. हे सगळं काही घडत असताना औरंगजेब त्यावेळेस भयंकर आजारी पडलाय. शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण कोकणामध्ये या सुरव्यांच्या विरोधात आहेत, दळवींच्या विरोधामध्ये आहेत, त्या वेंगुर्लेमध्ये डच आपल्या सिद्धींच्या विरोधामध्ये आहेत, इंग्रजांच्या विरोधामध्ये आहेत, आदिलशहाच्या विरोधामध्ये शिवाजी महाराज 1661-62ला लढतायत. त्यावेळेस औरंगजेब उत्तरेमध्ये प्रचंड आजारी पडलाय. राज्यारोहण झाल्याच्या 2ऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी एवढा घाण आजारी पडलाय की त्याच्या अधिकृत चरित्रामध्ये तत्कालीन मुघलांच्या कागदपत्रांमध्ये वर्णन आलंय की औरंगजेबाचं शरीरातलं पूर्ण रक्त 2 वेळेस बदलण्यात आलं आणि औरंगजेब मरता मरता वाचलाय. आणि त्याच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा करण्यासाठी म्हणून त्याच्या वैद्यांनी सांगितलं तू काश्मीरला जा. औरंगजेब त्याच्या आजारपणामधून उठलाय जीव घेण्या, तो काश्मीरला पोचलाय आणि मागून बातमी आली आहे अफजल शाहिस्ते खानाची बोटं कापली आहेत. दुसरी बातमी आली आहे शाहिस्ते खानाच्या महालावर हल्ला केलाय, शाहिस्ते खानाचं सगळं सैन्य गारद झालंय. तिसरी बातमी येते शाहिस्ते खानाने पत्र लिहून सांगितलं मला पुणे सोडून इथून निघून जायचं. या परिस्थितीमध्ये औरंगजेब म्हणतोय तोंडही दाखवू नका, परस्पर बंगालला जा. तिथून हा शाहिस्ते खान बंगालला गेलाय. हे सगळं घडत असताना शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानामध्ये संवाद झाला नाही का? तर झालाय. 91 कलमी बखर आहे. अर्थात 91 कलमी बखर ही फार उत्तरकालीन बखर आहे. म्हणजे शिवाजी महाराज हयात असताना ही बखर लिहिण्यात आलेली नाही आहे. महाराजांचं निधन झाल्याच्या 100 ते 120 वर्षानंतर ही बखर लिहिण्यात आली आहे. या 91 कलमी बखरीमध्ये शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानामध्ये खूप उत्कृष्ट एक संवाद टाकलेला आहे. आणि कदाचित हा संवाद खरा आहे असं सेतुमाधवराव पगडी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जे या व्यासपीठावर येऊन गेलेले आहेत त्या सेतुमाधवरावांनी आपल्या पुस्तकात दिले की कदाचित या दोघांमध्ये झालेला संवाद खरा असावा. कारण शाहिस्ते खानाची लिहिलेली काही संस्कृत पत्र आणि संस्कृत काव्य आलवारच्या संग्रहालयामध्ये बघायला ठेवलं आहे. त्या 91 कलमी बखरीमध्ये हा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांसोबत संवाद साधत असताना पत्रामधून सोनोपण डबेरांमार्फत हा शाहिस्ते खान शिवाजी महाराजांना म्हणतो की तू डोंगरामध्ये उड्या मारणारा एक वानर आहेस आणि मी ढगांमध्ये फिरणारा वज्रपाणी इंद्र आहे. आणि त्याला शिवाजी महाराज उत्तर देतात की लक्षात ठेव या वानरानेच लंका जाळली होती. आणि ह्या सगळ्या गोष्टींचे छोटे मोठे त्रोटक उल्लेख वेगवेगळ्या पत्रांमधून मुघलांच्या दरबाराच्या अखबारामधून किंवा असल्या बखरींमधून आपल्याला वाचायला मिळत आहेत. या गोष्टीमुळं या सगळ्या इतिहासावर एक वेगळा प्रकाश पडतो की शाहिस्ते खानाचं पुण्यामध्ये 3.5 वर्ष राहणं, या काळात शिवाजी महाराजांचं 1.5 ते 2 वर्ष दक्षिण कोकणाची मोहीम आखणं, या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकामाच्या सुरुवातीसाठीची संकल्पना डोक्यामध्ये आणणं, हे सगळं काही सुरू आहे. शाहिस्ते खानाची बोटं कापली आहेत आणि त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी ठरवलं आहे स्वराज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पैशांची गरज आहे, शस्त्र पाहिजेत, सैन्य भरती करायची गरज आहे, घोडे पाहिजेत, किल्ले उभा करण्यासाठी डागडुजीसाठी पैसे हवेत, सुरतेवर आक्रमण करायचं. आणि इथं इतिहासामधला सगळ्यात मेन कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होतं आहे बहिर्जी नाईक.
आपला हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की बहिर्जी नाईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये पुढाकार घेत त्या मोहिमेचं नियोजन करत होते. सुरतेच्या स्वारीमध्ये सभासद बखरमधला एक पॅरेग्राफ आणि त्यावेळेसच्या सुरत ते मुंबई किंवा सुरत ते मद्रास या इंग्रजांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारामधला एक पॅरेग्राफ, या 5 ओळी सोडल्या तर मराठी साधन, मुघलांचे साधन, आदिलशाही साधन, कुतुबशाही साधन, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, या निकोला मोनिची सारखे इटालियन प्रवासी, ह्या सगळ्यांची साधनं जरी एकत्र केली तरी या 5 ओळींच्या पलीकडे बहिर्जी नायकांचं आपल्याला नाव सुद्धा वाचायला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही बहिर्जी नायकांविषयी सुरतेच्या स्वारीच्या ऐवजी दुसरं काहीही ऐकाल तर ते सगळं काल्पनिक आहे आणि 100% काल्पनिक आहे. डोक्यात ठेवून चला. तुम्ही कितीही खंड असलेली 500-500 पानं लिहिलेली बहिर्जी नायकांवरची पुस्तकं वाचली, सगळा कल्पना विस्तार आहे. बहिर्जी नायकांविषयीचा उल्लेख फक्त सभासद बखरीमध्ये इंग्रजांच्या पत्रामध्ये येतो. काय म्हणून येतो की एक व्यक्ती भिकारी म्हणून इंग्रजांच्या फॅक्टरीच्या बाहेर बरेच दिवस बसून होता. अचानक एके दिवशी या सुरतेवर मराठ्यांचा राजा शिवाजी चालून आलाय अशी गोष्ट आम्हाला समजली. ज्यावेळेस आम्ही ते दृश्य पाहिलं त्यावेळेस त्या दृश्यामध्ये एक आम्हाला ओळखीचा असणारा व्यक्ती शिवाजी राजाच्या घोड्याच्या बाजूच्या घोड्यावर बसलाय असा आम्हाला दिसला. ज्यावेळेस आम्ही चौकशी केली त्यावेळेस आम्हाला कळालं की हा शिवाजी राजाचा जासूस आहे आणि हा बहिर्जी नाईक आहे, जो शिवाजीचा गुप्तहेर आहे. एवढा एक उल्लेख सोडला आणि सभासद बखरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकांवर सुरतेच्या नकाशाची, सुरतेची बित्तम बातमी काढण्याची पूर्ण जबाबदारी दिल्याचा हा उल्लेख जर सोडला तर बहिर्जी नायकांचा याच्या आधी म्हणजे 1664च्या आधी आणि 1664च्या फेब्रुवारीच्या नंतर कुठंही इतिहासात कसलाही उल्लेख नाही. शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं, त्याचं प्रमुख कोण आहेत याच्याविषयी सुद्धा इतिहासात काहीही लिखाण नाही. बहिर्जी नायकांच्या व्यतिरिक्त 10 ते 12 शिवाजी महाराजांच्या हेरांची नावं आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात. पण दुर्दैवाने खरा इतिहास सोडून अफवा आणि ज्या इतिहासाला कुठल्याही प्रकारचा पुरावा नसतो या गोष्टी ऐकणं, स्वीकारणं आणि याच गोष्टी आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी नोंदवून ठेवण्याचा हा प्रकार आपल्यामध्ये जास्त आहे, जेणेकरून इतिहासाचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण विकृतीकरणच करत असतो असा माझा समज आहे. हे सगळं घडलं. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केलाय. आता शिवाजी महाराजांचं एक वेगळं कॅरेक्टर इथं समोर येतं आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केल्यानंतर त्यांना कळतंय की तिथं एक व्यापारी आहे आणि तो व्यापारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दानधर्म करतोय, खूप मोठ्या प्रमाणात त्याचं घरसुद्धा दानधर्म करतंय. त्याच्यामुळे त्या व्यापाऱ्याच्या घरावर हल्ला करायचा नाही असं शिवाजी महाराज सांगतात. इंग्रजांच्या वखारीवर शिवाजी महाराजांनी हल्ला केलाय. इंग्रजांनी अतिशय तिखटपणे मराठ्यांचा विरोध केलाय. शिवाजी महाराज म्हणतात यांनी शूरपणे लढा दिलाय, यांच्या वखारीवर हल्ला करू नका. तिसरीकडे फादर एम्ब्रोज नावाचा एक चर्चमधला पादरी, एक फादर आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म करतो. हे शिवाजी महाराजांना कळतंय. शिवाजी महाराज म्हणतात फादर एम्ब्रोजला धक्का लावू नका. आणि हे सगळं चालू असताना इनायत खान नावाचा एक सरदार आहे. हा इनायत खान शिवाजी महाराजांवर मारेकरी पाठवतो. तो शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्यांच्यावर शस्त्र उघडतो. त्यास महाराजांचे अंगरक्षक त्याला मारतात. त्याचं रक्त महाराजांच्या अंगारख्याला लागतं. मावळ्यांचा गैरसमज होतो की शिवाजी महाराजांवर वार झालाय. मावळे आपल्यासोबत आणलेले सगळे शरणार्थी जे काही कैदी होते 100-150 त्या सगळ्यांचे मुंडके छाटत जातात. त्यात 27व्या नंबरला अँटोनी स्मिथ नावाचा एक व्यक्ती बसलेला असतो. नेमकं त्याच्या गळ्यापर्यंत तलवार येते आणि शिवाजी महाराज त्यांच्या तंबूतून बाहेरून ओरडतात. ती सगळी कत्तल थांबवतात आणि तो अँटोनी स्मिथ थोडक्यात वाचतो आणि तो सांगतो की माझ्या गर्दनपर्यंत तलवार आली होती, फक्त शिवाजीराजाच्या दयाळूपणामुळे माझी गर्दन वाचली. हे सगळं काही शिवाजी महाराजांचं तिथं घडतं. मराठी त्यावेळेस चिडतात. मराठ्यांचा कुठल्याही पद्धतीने सुरत बेचिरा करण्याचा उद्देश नव्हता. वीरजी वोरासारखा एक खूप मोठा व्यापारी जो औरंगजेबाला कर्ज द्यायचा, तुम्ही विचार करा 1659ला औरंगजेब गादीवर बसला ना, त्यावेळेस मुघलांची वार्षिक उलाढाल त्या काळातली होती जवळजवळ 28 कोटी रुपये. सोनं किती असेल त्यावेळेस? 1000 रुपया, 2 रुपया, जर आजच्या काळानुसार जर आपण बघितलं तर 1 रुपया, 2 रुपया असं काहीतरी असेल. 28 कोटी रुपये त्यावेळेस औरंगजेबाची वार्षिक उलाढाल होती आणि त्या औरंगजेबाला कर्ज देणारा वीरजी वोरा सुरतेमध्ये होता. तो वीरजी वोरा किती श्रीमंत असेल विचार करा. फक्त त्या वीरजी वोरावर महाराजांनी 2 वेळेस हल्ला केलाय. तिसऱ्या वेळेस 1681ला महाराजांच्या निधनानंतर या वीरजी वोरानं ऐकलं शिवाजी महाराज सुरतेवर चालून येत आहेत. फक्त अफवेने हा वीरजी वोरा मेलाय. पण शिवाजी महाराजांवर हा पहिला जो हल्ला झाला, या हल्ल्यात महाराजांच्या अंगाला रक्त लागलं. त्यांच्यावर हल्ला झाल्यामुळं मराठ्यांनी सुरतेतल्या सगळ्या घरांना खंत्या लावल्या, अगणित संपत्ती जमा केली. महाराज महाराष्ट्रात वापस आले. दुर्दैवानं शहाजी महाराजांचं निधन झालं. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाण्यापासून रोखलंय
आणि त्याच्यानंतर महाराजांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा एक शत्रू चालून आला आहे, त्याचं नाव मिर्झाराजे जयसिंग. दुर्दैवानं का समजत नाही, पण मिर्झा राजांविषयी एक सॉफ्ट कॉर्नर महाराष्ट्रातल्या इतिहास अभ्यासकांना, बऱ्याच इतिहास अभ्यासकांना आहे. पण मिर्झा राजा हा कायमस्वरूपी मुघलांच्या गादीचा समर्थक राहिला आहे, त्याचं पूर्ण घराणं समर्थक राहिलेलं आहे. आणि हा मिर्झा राजा स्वराज्यावर चालून येतोय, हा शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये युद्ध छेडतोय आणि जवळजवळ 4 महिन्यामध्ये महाराजांना हा शरणागती पत्करण्यास भाग पाडतोय. हा एकमेव मुघलांचा सरदार आहे जो शिवाजी महाराजांच्या विरोधात चालून आला आणि त्याला काही प्रमाणात का होईना पण यश मिळालं. तुम्ही विचार करा, शिवाजी महाराजांच्या विरोधात कोण चालून येत आहे? शाहिस्तेखान, औरंगजेबाचा सख्खा मामा आहे. मिर्झाराजे जयसिंग हा औरंगजेबाकडून येताना सांगतोय, मला अगणित खजिना पाहिजे, माझ्या हातामध्ये सैन्याची पॉवर पाहिजे, माझ्या सैन्याला काय कमांड द्यायची याचे अधिकार माझ्याकडे पाहिजे, तुमच्याकडेही नाहीत. हा अतिशय बलाढ्य सरदार आहे. दिलेर खान अतिशय क्रूर आणि पाताळ यंत्री. त्यानंतर बहादूर खान कोकलताश, औरंगजेबाचा दूध भाऊ म्हणतात त्याला. ही एवढी मोठी मोठी सरदार चालून येतात. आणि शिवाजी महाराजांच्या बाजूने यांच्या विरोधात कोण लढतंय? मुरारबाजी देशपांडे, बापूजी मुदगल नरेकरांची 2 पोरं बाजी आणि चिमणाजी देशपांडे. त्यानंतर यांच्यासोबत कोण लढतंय? तानाजी मालुसरे. यांच्या विरोधामध्ये लढणारे कोण आहेत? तर यसाजी कंग, सूर्यराव काकडे. ही सगळी कोण आहेत? सामान्य शेतकऱ्यांची पोरं. म्हणून शिवाजी महाराजांना महाराष्ट्र धर्म स्थापन करणं आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करून त्याचं साम्राज्यात रूपांतर करणं फार सहज शक्य झालं. या मिर्झाराजे जयसिंगने शिवाजी महाराजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडलं. 23 किल्ले घेतले, 16 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश घेतला. शिवाजी महाराजांकडे थोडाफार प्रदेश राहिला. शिवाजी महाराज मिर्झाराजेला म्हणतायत की जेवढा माझ्या भागातला प्रदेश आहे 12 किल्ले आणि त्याच्या आजूबाजूचा 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश, हा प्रदेश तू मला दे, जो काही माझा असेल मला फक्त सांग, माझ्या भागामध्ये कुठला प्रदेश माझ्या ताब्यात राहणार आहे. मिर्झाराजे जयसिंग म्हणतोय की आत्ता या प्रदेशामधून जो शेतसारा वसूल होतोय ती पद्धत निजामशाहीची आहे, 1636ची. आमच्या मुघलांची शेतसारा वसूल करण्याची पद्धत वेगळी आहे, म्हणजे थोडक्यात टॅक्सेशन. निजामशाहीचं टॅक्सेशन वेगळं आहे, आता जवळपास 29 वर्षे गेलीत, मुघलांचं टॅक्सेशन वेगळं आहे. आमचं टॅक्स जे काही असेल ती सगळी सिस्टीम आम्हाला इथं राबवायची, कर प्रणाली राबवायची. शिवाजी महाराज म्हणतात ठीक आहे, कधी राबवणार? मिर्झाराजे जयसिंग म्हणतोय उत्तरेत औरंगजेबाला पत्र लिहिलंय, तिकडून जे आमचे कर अधिकारी असतील ते सगळे कर वसुली अधिकारी दख्खनेत येतील, इथला सर्वे करतील आणि त्याच्यानंतर मग ते रिपोर्ट तयार करतील. त्यावेळेस मी सांगेल की 4 लक्षहून उत्पन्नाचा प्रदेश आणि त्याच्यामधली कुठली गावं तुम्हाला द्यायची आणि 16 लक्ष उत्पन्नाच्या प्रदेशातली कुठली गावं आमच्याकडे ठेवायची. शिवाजी महाराज म्हणले किती वेळ लागेल? मिर्झाराजे जयसिंग म्हणतोय जवळजवळ 1 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त. शिवाजी महाराजांकडे काय आहेत? फक्त 12 किल्ले. पायथ्याची एक सुद्धा जमीन शिवाजी महाराजांकडे नाही. उत्पन्नाचं साधन नाही, जमीन नाही. सैन्य एवढ्या विचित्र प्रमाणामध्ये विभागलं गेलेलं की या शिवाजी महाराजांना विजापूरसोबत युद्ध करावं लागलं मिर्झाराजे जयसिंगच्या खांद्याला खांदा लावून. आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला केला. तिथं नेतोजी पालकर उशिरा आले. नेतोजी पालकरांमुळे तिथं मराठ्यांचे जवळजवळ 500पेक्षा जास्त मराठे मारले गेले. शिवाजी महाराज चिडतायत, नेतोजी पालकरांना म्हणतायत की तुमच्या या बेफिकीर वृत्तीमुळं, तुमच्या या निष्काळजीपणामुळं माझी 500 माणसं मारली गेली. तर त्यावेळेस नेतोजी पालकर सांगतात की तुम्ही कसले राजे आणि आम्ही कसले सरदार? जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होतात तोपर्यंत तुम्ही राजे आणि आम्ही सरदार. ह्या गोष्टीला शिवाजी महाराजांना तोंड द्यावं लागतंय. शिवाजी महाराजांवर नाराज होऊन प्रति शिवाजी असा इतिहासात उल्लेख होतोय. हा नेतोजी पालकर शिवाजी महाराजांना सोडून आदिलशाहीकडे जातोय. आणि त्याच्यानंतर मिर्झाराजे जयसिंग ज्यावेळेस शिवाजी महाराजांना आग्र्याला पाठवतात, शिवाजी महाराज आग्र्यावर निसटून स्वराज्यात येतात, त्यावेळेस मिर्झाराजे जयसिंग औरंगजेबाच्या आदेशाने आदिलशाहीच्या नोकरीमध्ये गेलेल्या या नेतोजी पालकराला अटक करण्यात येते आणि त्याला नंतर मुघल आपल्या राज्यामध्ये घेऊन जातात, कैदी म्हणून त्याला बांधून ठेवतात. शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पुरंदरचा तह केला त्यावेळेस त्यांना इटलीमधून आलेलं एक पोरगं भेटलंय, निकोलाव मनुची, ज्यानं 4थी मधलं शिवाजी महाराजांचं पेंटिंग, जे घोड्यावरचं पेंटिंग आपण बघितलंय ते पेंटिंग यानं तयार केलेलं आहे. हा निकोलाव मनुची 14व्या वर्षी एका ब्रिटिश राजदूतासोबत, हा मूळचा इटलीचा, व्हेनिसचा, आणि हा व्हेनिसचा हा 14 वर्षाचा पोरगा, जी डिरिंग आपण आज पण नाही करू शकत, त्या 14 वर्षाच्या मुलाने केली आहे. सहज फिरत फिरत तो त्याच्या व्हेनिसच्या गावाच्या बंदरावर गेलाय. तिथं त्याला दिसलं एक जहाज, त्या जहाजावर एक ब्रिटिश राजदूत, लंडनमधल्या राजाचा राजदूत, त्याच्यासोबत तो जहाजावर चढलाय आणि तो आला थेट भारतामध्ये सुरतला 1652-1653ला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी काय केलंय? तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी जावळेला चंद्रराव मोरेला अधिकृत चंद्रराव असा किताब देत गादीवर बसवलंय, आदिलशाहीच्या निर्णयाच्या विरोधात जात. हा निकोलाव मनुची वयाच्या 14व्या वर्षी घरात कोणालाही न सांगता इटलीवरून पळून आला युरोपातून भारतातल्या सुरतला. तिथं हा ब्रिटिश राजदूतासोबत चाललाय दिल्लीला दारा शिकोला भेटायला.
जात असताना हा निकोला मुनीच्या सोबत आलेला ब्रिटिश राजदूत रस्त्यात मेलाय. हा एकटाच गेलाय मुघलांच्या दरबारात. त्यात हा झाला दारा शोकोचा खास मित्र. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी मुघलांसोबत राहून त्यानं लष्करी प्रशिक्षण घेतलंय आणि 18व्या का 19व्या वर्षी हा मुघलांचा तोफखाना प्रमुख झालाय. नंतर ह्यानं डॉक्टरी शिकली आहे भारतामध्ये. हा नंतर डॉक्टर झालाय आणि नंतर औरंगजेब गादीवर बसला 1659ला आणि 1665ला मिर्झाराज जयसिंग सोबत. हा निकोला मनुची 25 वर्षाचं 26 वर्षाचं पोरग जे इटलीवरून पळून आलं होतं, हा 1665ला आपल्या पुरंदर, महाराष्ट्रातल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला शिवाजी महाराजांना भेटला. हे किती इंटरेस्टिंग आहे. कुठं या इटलीमध्ये जन्म झालेला निकोला मनुची आणि कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारा पुरंदरचा किल्ला, त्याच्या पायथ्याला हा निकोला मनुची महाराजांना भेटतो. बरं, हा निकोला मनुची फक्त महाराजांना भेटला नाहीये. ज्यावेळेस ह्या नेताजी पालकरला अटक करून औरंगजेब मुघलांकडे घेऊन गेलाय आणि नेताजी पालकरला अटक केल्याच्या नंतर नेताजी पालकराचं धर्मांतर करण्यात येत आहे. मोहम्मद कुली खान असं त्याचं नामकरण करण्यात येत आहे आणि नेताजी पालकराची रवानगी करण्यात येते लाहोरला आणि त्याला तिकडच्या भागामध्ये नेमणूक करण्यात येते. त्यावेळेस हा नेताजी पालकर जो मोहम्मद कुली खान झाला आहे त्याला शिवाजी महाराजांची आठवण येते आणि तो शिवाजी महाराजांच्या आठवणीने लाहोरवरून स्वराज्यात पळून येण्यासाठीचे प्रयत्न करतोय. त्यात तो पकडला जातोय आणि त्याला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा मिळते. आणि ज्यावेळेस त्याच्या पाठीवर जखमा होतात त्यावेळेस त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर कोण आहे? हाच निकोला मनुची. आणि हा निकोला मनुची त्या मोहम्मद कुली खानला विचारतो, तू कोण, तुझं नाव काय? तो सांगतो, माझं नाव नेताजी पालकर आहे. तो म्हणतो, तू पळून का जात होता? तर तो सांगतो, मला शिवाजी राजांना भेटायला जायचं होतं. त्यावेळेस हा सांगतो की माझी त्यांची भेट झाली. बरं, हा फक्त नेताजी पालकरांना आणि शिवाजी महाराजांना भेटलाय का? अजिबात नाही. 1682च्या आसपास ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन होऊन 2 वर्ष झाली होती, संभाजी महाराज छत्रपती झाले होते, त्यावेळेस हा निकोला मनुची औरंगजेबाची नोकरी सोडून दख्खनेमध्ये पळून येत होता. त्याच वेळेस त्याला गोव्यामध्ये अटक करण्यात येते आणि गोव्यामध्ये असणारे पोर्तुगीज शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये लढत आहेत आणि त्यावेळेस पोर्तुगीजांना 1683ला मराठ्यांसोबत तह करायचा आहे. त्यावेळेस मराठ्यांच्या वतीने वकील म्हणून जात आहेत छंदोगामात्य कवी कलश आणि पोर्तुगीजांकडून वकील म्हणून येतोय हा इटलीचा पोरगा निकोला मनुची आणि हा छंदोगामात्य कवी कलशांना भेटतोय आणि संभाजी महाराजांविषयीची कीर्ती ऐकतोय. एक व्यक्ती मराठ्यांच्या इतिहासामध्ये किती इंटरेस्टिंग गोष्टी नोंदवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. एक व्यक्ती आपल्या राजाचं खरं चित्र काढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. इतिहासात एक छोटा व्यक्ती किती मोठं योगदान देऊ शकतो याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे निकोला मनुची. शिवाजी महाराज नंतर आग्र्याला गेले. आग्र्यामध्ये औरंगजेबाने जो काही अपमान केला त्या अपमानाचा बदला देत असताना शिवाजी महाराजांनी सिंहगर्जना केली की तुम देखा तुम्हारा बाप देखा तुम्हारा पातशाह देखा, मैं कैसा आदमी हूं तुम गौर करो, चाहे मेरा सिर काट के ले जाओ लेकिन मैं पातशाह की जी उजरी नहीं करूंगा. आणि बादशाह समोर मोठ्या आवाजामध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचा स्वाभिमान दाखवला आणि शिवाजी महाराज बादशाहला पाठ करून तिथून निघून आले. आणि त्याच्यानंतर जवळजवळ शिवाजी महाराज 17 ऑगस्ट 1677 पर्यंत म्हणजे तब्बल 3 ते 3.5 महिने शिवाजी महाराज या औरंगजेबाच्या कैदेत आहेत. तिथून शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यात आलेत आणि 1666च्या डिसेंबरपासून 1669च्या डिसेंबरपर्यंत जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष शिवाजी महाराज शांत आहेत. या 3 वर्षामध्ये शिवाजी महाराजांकडे फक्त 12 किल्ले आहेत. आदिलशाही कोकण जो काय प्रांत शाहिस्तेखानाच्या वेळी जिंकून घेतला होता, आजचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा भाग, हा शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये. याच्या पलीकडे शिवाजी महाराजांकडे काहीही नाहीये. हे 3 वर्ष शिवाजी महाराजांनी अतिशय शांततेत घालवलेत. या 3 वर्षात महाराजांचं एक छोटं युद्ध सुद्धा नाहीये. पोर्तुगीजांचा व्हॉइसरॉय त्यांच्या राजाला पोर्तुगालला पत्र लिहित होता शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर आणि त्या पत्रात म्हणतो की शिवाजी हा युद्ध काळापेक्षा शांततेच्या काळातच अधिक धोकादायक आहे. आणि ह्या 3 वर्षात शिवाजी महाराज जे शांत राहिले, त्यांनी स्वराज्याची बांधणी करायला सुरुवात केली, स्वराज्य आखण्यासाठी सुरुवात केली, स्वराज्यामध्ये सैन्य भरती केली, स्वराज्याच्या शेतकऱ्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. इथल्या मुघल अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या राज्याचं प्रशासन पुन्हा एकदा हातामध्ये घेतलं. आणि मजेची गोष्ट अशी झाली आहे की 1669च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये अफगाणामध्ये असणारं युसुफजाई घराणं, त्या युसुफजाई घराण्यानं औरंगजेबाच्या विरोधात केलंय बंड आणि औरंगजेबानं आग्र्यावरून आपलं प्रस्थान केलंय अफगाणिस्तानच्या बॉर्डरला. औरंगजेबाचं पूर्ण लक्ष केंद्रित झालं अफगाणिस्तानवर आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं आता औरंगजेबाचं लक्ष नाही, आपण ह्या गोष्टीचा फायदा उचलायचा. 1670ला शिवाजी महाराजांनी 4 फेब्रुवारी 1670ला सगळ्यात मोठी मोहीम उघडली. त्या मोहिमेचं पहिलं जे काही बलिदान आपण म्हणू शकतो ते झालं तानाजी मालुसरेंचं सिंहगड किल्ल्याचं
तानाजी मालुसरेंनी सिंहगड किल्ला जिंकला, आपलं बलिदान दिलं. 1670 4 फेब्रुवारी 1670ला शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये 13 किल्ले होते. 1674ला 6 जूनला जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आहे त्या 4.5 वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये 111 किल्ले. हा इतिहासातला सगळ्यात मोठा कमबॅक आहे. शिवाजी महाराजांनी 1670ला औरंगजेबाच्या विरोधात बंड करायला सुरुवात केली, परत सगळं राज्य जिंकून घ्यायला सुरुवात केली आणि परत शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. मजेची गोष्ट अशी आहे की आज माझ्यासारखे अतिशय छोटे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला जगात पोचवायचा आहे अशा प्रकारच्या पोकळ वल्गना करत असतो. पण महाराज जिवंत असताना जगात प्रसिद्ध झाले होते. हे लंडन गॅझेट जगातलं सगळ्यात पहिलं न्यूजपेपर आहे. हे न्यूजपेपर सुरतेच्या दुसऱ्या स्वारीच्या वेळेसचं आहे. हे अस्सल कागद आहे आणि या पहिल्याच पानावर लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर पहिल्या पॅरेग्राफमध्ये ओळ आहे, शिवाजी द ग्रँड रेबेल who defeated Mughals in several battles remained almost master of that country. म्हणजे शिवाजी एक खूप मोठा क्रांतिकारी, खूप मोठा बंडखोर, ज्यानं मुघलांच्या विरोधामध्ये फार मोठं युद्ध छेडलंय आणि आता तो त्या प्रदेशाचा स्वामी झालाय. आणि शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या सुरतेची बातमी त्यावेळी जगातल्या सगळ्यात पहिल्या वृत्तपत्रामध्ये द लंडन गॅझेटच्या पहिल्या पानावर पहिल्या पॅरेग्राफमध्ये छापून आली आहे. आणि तिथून पुढे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर पोवाडे रचलेत इंग्रजांनी. महाराज जिवंत असतानाच इंटरनॅशनल सेन्सेशन होते. त्यांना आपल्यासारख्यांची काही गरज नाही. शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केला. सुरतेवर जे काही अमाप धन त्यांना मिळालं ते धन घेऊन शिवाजी महाराज परत येत होते. त्यावेळेस त्यांचं एक खूप मोठी त्यांची एक लढाई झाली. ती लढाई होती कांचनबारीची. आणि कांचनबारीच्या लढाईमधली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर आज फक्त त्या घोषणेने आपल्याला एवढी मोठी ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, बळ मिळतं. हाच राजा ज्याला आपण आपला नेता म्हणून निवडला आहे, हा आपला राजा घोड्यावर बसतो, 2 हातामध्ये पट्टे चढवतो, मागे 10,000 सैन्याचं नेतृत्व करतो, युद्धात उतरतो आणि पूर्ण युद्धामध्ये कापाकापी करत मुघलांना मारत त्या युद्धात विजय मिळवतो. आणि आपण सुरतेतून आणलेल्या खजिन्यातला एकही रुपया मुघलांच्या हातात न लागू देता सुरक्षितपणे स्वराज्यात आणतो. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसलेत, दोन्ही हातामध्ये पट्टे चढवलेत आणि ते सैन्याचं नेतृत्व करतात. हे बघून मावळ्याच्या अंगात किती बळ आलं असेल. हे सगळं शिवाजी महाराजांनी केलं. या लढाईमध्ये शिवाजी महाराजांनी खूप मोठा विजय प्राप्त केला. आता शिवाजी महाराजांचा हा जो काही बंड आहे हे 1671ला एवढं वाढलं, एवढं तीव्र झालं की शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये बरेचसे किल्ले आले. त्यातला आज अहिवंत किल्ला, नाशिक आणि धुळ्याच्या भागामध्ये असणारा अहिवंत किल्ला बऱ्याच जणांनी ऐकला असेल. त्या अहिवंत किल्ल्याची खूप मजेशीर गोष्ट भीमसेन सक्सेना देतो. तारिके दिलकुशा नावाचा ग्रंथ आहे भीमसेन सक्सेनाचा, आपल्या या खालच्या ग्रंथालयामध्ये असेल उपलब्ध. सेतुमाधवराव पगडीनेच त्याचा अनुवाद केलेला आहे. त्या भीमसेन सक्सेनाने, समकालीन व्यक्ती आहे हा, औरंगजेबाच्या दरबारातला हा भीमसेन सक्सेना लिहितो की अहिवंत नावाचा किल्ला जिंकायचा आहे. आणि हा किल्ला जिंकण्यासाठी दाऊद खान कुरेशी नावाच्या एका सरदाराची नेमणूक केली. पण हा दाऊद खान कुरेशी मात्र अपयशी ठरत होता. म्हणून औरंगजेबाने त्याच्या वरचा सुप्रीम लेवलचा एक अधिकारी महाबत खान त्याची महाराष्ट्रात नेमणूक केली अहिवंत किल्ला जिंकण्यासाठी. आणि हा अहिवंत किल्ला जिंकण्यासाठी महाबत खान येतोय. त्याचा सेकंड इन कमांड ऑफिसर, सेकंड इन चार्ज ऑफिसर म्हणून दाऊद खान कुरेशी आहे. आणि दाऊद खान कुरेशीचा जीव घुसमटतोय. बघा हे किती विचित्र आहे. एका बाजूला शिवाजी महाराजांसोबत कोण आहेत, तानाजी मालुसरे. एका बाजूला कोण आहेत, यसाजी कंक, सूर्यराव काकडे. सगळं काय अर्पण करायला तयार आहेत. सरंजाम द्या, जहागिरी द्या, पद द्या, काही द्या, देऊ नका, हरकत नाही. दुसरीकडं दाऊद खान कुरेशीला फक्त एक सिनियर ऑफिसर पाठवला म्हणून दाऊद खान कुरेशीचे आणि महाबत खानाचे भांडणं चालले. आणि ते भांडणे एवढे टोकाला गेले की अहिवंत किल्ला त्यांना जिंकता येईना. त्यांनी मजा काय करावी, एका मांत्रिकाला बोलवलं आणि त्या मांत्रिकाला सांगितलं की आम्हाला हा किल्ला जिंकायचा, याच्यावर पर्याय शोधून काढ. त्या मांत्रिकाने साखरेपासून अहिवंत किल्ला तयार केला. त्या अहिवंत किल्ल्याचे बुरुज तयार केले आणि त्या बुरुजामध्ये एक मुंगळा सोडला. तो मुंगळा त्या साखरेच्या किल्ल्यात फिरायला लागला आणि तो मुंगळा ज्या बुरुजावरून खाली उतरला, ज्या साखरेच्या बुरुजावरून खाली उतरला, त्या बुरुजाच्या बरोबर समोर दाऊद खान कुरेशीचा मोर्चा. मोर्चा म्हणजे वेड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सरदारांची जी काही नेमणूक असते ती. नेमका दाऊद खान कुरेशीच्या मोर्चा बुरुजाच्या समोर तो मोर्चा आहे दाऊद खान कुरेशीचा. महाबत खानाला दाऊद खान म्हणतो की आता तुम्ही बघा, पुढच्या काही दिवसामध्ये मी किल्ला जिंकून दाखवतो. आणि मुघलांच्या सुदैवानं, आपल्या दुर्दैवानं, मुघलांनी त्याच्यात बरोबर 12 दिवसांनी तो किल्ला जिंकला. एवढा मोठा विजय मिळाला. मांत्रिकाने पर्याय दिला आणि लकीली तोच बुरुज पडला आणि दाऊद खानाला तो किल्ला जिंकता आला. मजा अशी झाली
की दाऊद खान म्हणतोय किल्ला मी जिंकला, महाबत खान म्हणतोय मी तुझा सुप्रीम लीडर आहे, मी तुझा बॉस आहे, सिनियर आहे, हा किल्ला मी जिंकला. कारण गॅझेटेड करायचं आहे ना नाव त्यांना, त्यांना ते श्रेय घ्यायचं आहे. कशासाठी? तर औरंगजेबाकडून मिळणारी खिल्लत, औरंगजेबाकडून मिळणारा इनाम, औरंगजेबाकडून दरबारामध्ये मिळणारा मानसन्मान. आणि यासाठी या दोघांमध्ये एवढी भांडणं झाली की हा वाद थेट गेला औरंगजेबापर्यंत. औरंगजेबानं दाऊद खानाला महाराष्ट्रातून उचललं, बिहारमध्ये सुभेदार म्हणून नियुक्त केलं आणि आज बिहारमधलं जे दाऊदगंज आहे ते दाऊदगंज वसवलं या दाऊद खान कुरेशीने. शिवाजी महाराजांच्या विरोधात लढणारा दाऊद खान कुरेशी आणि परत बिहारमध्ये दाऊदगंजची स्थापना करणारा दाऊद खान कुरेशी. काय संबंध आहे काय गोष्टीचा? पण इतिहासात ज्यावेळेस आपण खोलवर घुसतो ना त्यावेळेस आपल्याला समजून येतं की फक्त शिवाजी महाराज हे जरी सेंटर कॅरेक्टर असले तरी त्यांच्या अवतीभोवती असा खूप इतिहास फिरतोय ज्याचे परिणाम आपल्या मराठा हिस्ट्रीवर डायरेक्टली इनडायरेक्टली घडत आहेत आणि त्याच्या पाऊलखुणा आपल्याला भारतामध्ये वेगळ्या पद्धतीने बघायला मिळत आहे. आणि हे सगळं काही घडलं. याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 पर्यंत प्रचंड मोठा विजय मिळवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आलं राज्याभिषेक. आपलं स्वतंत्र राज्य स्थापन झालंय. आपल्या राज्याला एक अधिकृत राजा ही मान्यता मिळवून देण्यासाठी, अधिकृत राज्य म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी राज्याभिषेक करणं हे फार गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं राज्याभिषेक करायचा. सभासद बखरीमध्ये फार एक इंटरेस्टिंग शब्द आहे. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तेव्हा सभासद म्हणतो की ये योगी सर्व पृथ्वीवर म्लेंच पातशा, मराठा पातशा छत्रपती झाला, ही सामान्य गोष्ट झाली नाही. आणि खरंच ही खूप ग्रेट गोष्ट होती की मराठ्यांचं एक वेगळं राज्य असतं, मराठ्यांचा वेगळा राजा असतो, मराठ्यांचं वेगळं सिंहासन असतं. ही गोष्ट बघायची इथल्या लोकांना सवय नव्हती. विका राजवाडे थोर इतिहास संशोधक आहेत. मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनाची सुरुवात ज्यांनी केली ते विका राजवाडे. त्या विका राजवाड्यांचे शिवपूर्वकालीन काही खंड उघडून बघा. समग्र राजवाडे नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या आधीची राजवाड्यांनी प्रकाशित केलेली कागदपत्र बघा. त्या कागदपत्रामध्ये तुम्हाला समजून येईल की मावळामध्ये मुसलमानांचं अस्तित्वच नाही आहे. बांदल जेद्यांना मारतायत, जेदे खोपड्यांना मारतायत, खोपडे बांदलांना मारतायत, सिळीमकर कोंड्यांना मारतायत. सगळे मराठे आपापसातच झुंजतायत. कशासाठी? तर आदिलशाही किंवा निजामशाही दरबारामध्ये आपल्याला मोठं वतन मिळावं, आपल्याला मोठी जहागिरी मिळावी, आपल्याला देशमुखी मिळावी याच्यासाठी. आणि या मानसिकतेमधून उठून एक 14-15 वर्षाचं पोरग स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असावं हे ठरवतं. आणि 1674ला त्याच मुलाचं नामकरण श्री राजा शिवछत्रपती असं होतं आणि त्यांचा राज्याभिषेक होतो. ही गोष्टच इन्क्रेडिबल होती. शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाला प्रचंड मोठे लोक उपस्थित होते. राज्याभिषेक ही काही साधी घटना नाही आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला दररोज गडावर 10,000 पेक्षा जास्त लोकांच्या भोजनाच्या पंक्ती 3 टाईम उठत होत्याचे उल्लेख रायगडाची जीवनकथा नावाचं शांताराम विष्णू आवळसकरांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकात त्यांनी कुठल्या कुठल्या दिवशी किती लोकांची तिथं काय म्हणतो अन्नछत्र चालू होतं, शिवाजी महाराजांनी किती लोकांना किती दान दिलं. ब्राह्मणांना 3 रुपये दान असायचं, लहान मुलांना 1 रुपया दान असायचं, मोठ्या माणसांना 3 रुपये दान असायचं. शिवाजी महाराजांची जी तुला झाली ती तुला 27 प्रकारच्या गोष्टींनी झाली. त्याच्यामध्ये सोनं होतं, चांदी होती, तांबं होतं, शिसं होतं, कापड होतं, जस्त होतं, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र होती, वेगवेगळ्या प्रकारची नाणी होती. शिवाजी महाराजांच्या खजिन्याची मोजदाद झालेली आहे. त्या खजिन्यामध्ये शिवाजी महाराजांकडे 56 लाख सोन्याची नाणी आहेत. मी क्वांटिटी सांगतोय, किंमत नाही. 56 लाख सोन्याची नाणी महाराजांच्या खजिन्यात आहेत. फक्त सोन्याची नाणी, चांदीचं सोडून द्या, तांब्याची सोडून द्या, दागिने सोडून द्या, फक्त नाण्यांची क्वांटिटी 56 लाख आहे. एवढा श्रीमंत सजावटीचा आपण जे म्हणतो 32 मन सिंहासन, औदुंबराचं लाकूड, त्याच्यावर सोन्याचा पत्रा लावलेलं ते 32 मन सिंहासन. 32 मनाला जर आजच्या कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ ते भरतं 1400 किलो. ते 1400 किलोचं सिंहासन सोन्याचं शिवाजी महाराजांनी रायगडावर स्थापन केलं. त्यावेळेस जी काही लोक गडावर आली होती त्यातला सगळ्यात नशीबवान आणि माझं इतिहासात सगळ्यात आवडीचं पात्र म्हणजे हा हेनरी ऑक्झेंडन. या हेनरीचा मोठा भाऊ जॉर्ज ऑक्झेंडन, ज्याच्या काळात 2 वेळेस शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला केलाय. हा हेनरी शिवाजी महाराजांकडून काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी रायगडावर आलाय. हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू असताना 15 ते 20 दिवस रायगड किल्ल्यावर, त्याच्या आधी 1.5 महिना रायगड किल्ल्याच्या खाली पाचाडला मुक्कामी आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू असताना हा लिहून ठेवतो की शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या लोकांचं आहाराचं मुख्य साधन किंवा मुख्य आहार हे डाळ, भात आणि लोणी. आज आपण खिचडी म्हणतो,
खिचडी आणि लोणी हे रायगडावर राहणाऱ्या लोकांचं मुख्य अन्न आहे असं हा हेनरी लिहितो. ह्याला हे अन्न खाऊन याला त्रास झाला, ह्याला हे अन्न आवडलं नाही. ही गोष्ट शिवाजी महाराजांना कळाली. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी या हेनरीसाठी, याच्या एका मित्रासाठी जो ह्याच्यासोबत रायगडावर आला होता, नारायण शेणवी नावाच्या दुभाषासाठी आणि याच्या सेवकांसाठी रोज अर्ध्या बकऱ्याचं मटण गडावर पोहोचवण्याची व्यवस्था करून दिली होती, कारण याला खिचडी आणि लोणी खायची सवय नव्हती. हे सगळं हेनरी लिहून ठेवलेलं आहे. सुरेंद्रनाथ सेन नावाचे खूप मोठे बंगाली इतिहासकार आहेत. फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती नावाचं त्यांच्या पुस्तकाचं अनुवाद रोहित पवार माझे मित्र इतिहास संशोधक आहेत त्यांनी केलेलं आहे. किंवा शांताराम विष्णू आवळसकरांचं रायगडाची जीवनकथा नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये या हेनरी ऑक्झेंडनच्या डायरीचा अनुवाद केलेला आहे. ती डायरी आज ब्रिटिश म्युझियमच्या आपल्याला वेबसाईटवर सहजपणे ॲक्सेसिबल आहे. त्याची काही पानं आपण सहजपणे बघू शकतो. हा हेनरी या सगळ्या गोष्टी लिहून ठेवतो. त्याच्यामध्ये हा सांगतो की 5 तारखेला संध्याकाळी मला कळालं की 6 तारखेला पहाटे शिवाजी राजा दरबारामध्ये येणार आहे आणि माझ्या भेटवस्तू घेऊन त्याच्यासमोर उभा राहण्याची संधी मला मिळाली आहे, आदेश मला मिळाला आहे आणि मी दुसऱ्या दिवशी शिवाजी राजाला पाहण्यासाठी दरबारात जातो. 6 जूनला सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहाटेच्या समयी भारतातल्या सगळ्या पवित्र नद्यांमधून आणलेलं जे जल आहे त्यांना अभिषेक करण्यात आला आणि नंतर पहाटेला सुवर्ण किरणांचा ज्यावेळेस या रायगडावर सुवर्ण किरणं आली सूर्याची, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज दरबारामध्ये आले, सिंहासनावर बसले आणि लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. त्यावेळेस हा हेनरी दरबारामध्ये आला. या हेनरीने, या ऑक्झेंडनने आपल्या हातामधली एक हिऱ्याची अंगठी होती, ती अंगठी हवेमध्ये उंचवली. त्या अंगठीवर सूर्यकिरणं पडली. ती किरणं रिफ्लेक्ट होऊन महाराजांच्या चेहऱ्यावर गेली. महाराजांचं लक्ष या ऑक्झेंडनकडे गेलं, या हेनरीकडे गेलं. महाराजांनी याला आपल्या सिंहासनाच्या जवळ बोलवलं. हा सिंहासनापासून फक्त 5 ते 7 फुटाच्या अंतरावर होता आणि हा सांगतो की शिवाजी राजा अतिशय गौरवर्णीय असून इतर मराठ्यांपेक्षा त्याचा वर्ण उजळ आहे. शिवाजी राजाचे डोळे मोठे आणि बोलकेत. शिवाजी राजाचं नाक बागदार आहे. शिवाजी राजाच्या मिशा विरळ आणि टोकदार आहेत. शिवाजी राजाची दाढी हनुवटीकडे निमुळती आणि टोकदार होत गेलेली आहे. हा शिवाजी राजा कायम मंदस्मित करत असतो. शिवाजी राजाची उंची मध्यम आहे पण बांधा मजबूत आहे. हे सगळं वर्णन तो शिवाजी महाराजांचं करतो. त्यानंतर तो शिवाजी महाराजांच्या सिंहासनाच्या मागच्या बाजूला असणारे मंगलचिन्ह, ज्याच्यामध्ये तराजू आहे, ज्याच्यामध्ये अश्वपुच्छ आहे, ज्याच्यामध्ये भालाच्या सुवर्णांकित टोकावर लटकवलेला मासा आहे, हे सगळं हा हेनरी ऑक्झेंडन बघतो. हा शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये महाराजांना मुजरा घालतो. महाराजांच्या समोर हा महाराजांसाठी आणलेल्या सगळ्या भेटवस्तू देतो. त्याच्यामध्ये एक लाकडी खुर्चीसुद्धा असते, एक हिऱ्याची अंगठी असते, 1650 रुपये असतात. हे सगळं हा हेनरी ऑक्झेंडन महाराजांना अर्पण करतो आणि तिथून दरबाराच्या बाहेर येतो. नगारखान्याच्या बाजूला हा पाहतो की 2 हत्ती झूल पांघरून उभे आहेत आणि ज्या किल्ल्यावर माणसालाही यायला त्रास होतो त्या किल्ल्यावर 2 हत्ती आलेच कसे, हा त्याला प्रश्न पडतो. आणि हा हेनरी इतिहासातला एकमेव व्यक्ती आहे ज्यानं रायगडावर हत्ती पाहिलेत हे लिहून ठेवलंय. मला हा हेनरी कशामुळे आवडतो किंवा मला ह्याचा हेवा का वाटतो, तर ह्याचं आणखीन एक उदाहरण आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या 1 वर्षानंतरची गोष्ट आहे. शिवाजी महाराज चौल बंदरावर गेले. अलिबाग, रेवदंडा, चौल सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. त्या अलिबागच्या जवळ हा हेनरीची नेमणूक करण्यात आली होती. शिवाजी महाराज गेले चौल बंदरावर आणि तिथे पहाटेच्या समयी हेनरीला कळलं की शिवाजी राजा हा चौल बंदरावर येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे काही सेवक आहेत. शिवाजीराजे पालखीत बसलेत. हा हेनरी ओढ्याच्या एका किनारी एका नारळाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. त्यानं आपल्या डोक्यावर हॅट घेतली महाराजांचा सन्मान करण्यासाठी. शिवाजी महाराज पालखीमधून आले, पालखीतून उतरले. त्यांनी हेनरीला बघितलं, मंदस्मित केलं. शिवाजी महाराज हेनरीच्या जवळ गेले. इथून पुढे जे घडलं ते हेनरी जशास तसं लिहून ठेवतो. तो म्हणतो की शिवाजी महाराज माझ्या जवळ आले. माझ्या हॅटला काही लेसेस होत्या, काही बटा होत्या आणि त्या बटा आपल्या हातामध्ये घेत शिवाजी महाराजांनी बराच वेळ स्वतःचं मनोरंजन केलं. शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला जे त्यांचे मित्र आहेत त्या मित्रांसोबत शिवाजी महाराजांनी हसी मजाक केला, विनोद केला. त्या विनोदावर शिवाजी महाराजांच्या आजूबाजूचे सहकारी हसले. नंतर शिवाजी महाराजांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत काही काळ गप्पा मारत होते आणि त्यानंतर शिवाजी महाराज त्यांच्या पालखीमध्ये बसून निघून गेले. याचा हेवा का वाटतो माहिती आहे का? यानं शिवाजी महाराजांना 5 ते 7 फुटाहून तर बघितलंच आहे, पण याच्या खांद्यावर हात ठेवून शिवाजी महाराज हसतायत. आपण शिवाजी महाराजांना हसताना कधीच इमॅजिन केलं नाही आणि याच्या आयुष्यामध्ये तो क्षण आला. या गोष्टीमुळे मला या व्यक्तीचा हेवा वाटतो. हा हेनरी ऑक्झेंडन शिवाजी महाराजांविषयी भरपूर लिहून ठेवतो, प्रचंड लिहितो. राज्याभिषेकाविषयी लिहितो, शिवाजी महाराजांच्या दिनचर्येविषयी लिहितो, रायगड किल्ल्याविषयी लिहितो आणि हाच व्यक्ती कारणीभूत आहे शिवाजी महाराजांना नाणे पाडण्यास कारणीभूत ठरलं. हा शिवाजी महाराजांकडे जी तहाची कलमं घेऊन आला होता. या कलमामधलं सगळ्यात पहिलं कलम होतं इंग्रजांची नाणी शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये चलू देण्यासाठी परवानगी त्याला शिवाजी महाराजांची हवी होती.
आणि शिवाजी महाराजांनी एवढा धोरणी राजकारणी मराठ्यांच्या इतिहासामध्ये दुसरा कुठलाही झालेला नाही आहे. शिवाजी महाराजांना कळलं की जर आपण याची नाणी चालवण्यासाठी परमिशन दिली, जर याची नाणी आपल्या राज्यामध्ये इश्यू केली, तर पूर्ण आपल्या राज्याची अर्थव्यवस्था ही इंग्रजांकडे जाईल आणि कधीही आपल्या राज्याच्या आर्थिक नाड्या इंग्रज आवळू शकतील आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल. या गोष्टीमुळे शिवाजी महाराजांनी या मागणीला विरोध केला आणि शिवाजी महाराजांनी स्वतःची नाणी पाडली. राज्याभिषेक का महत्त्वाचा आहे, तर राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतंत्र अस्तित्व, मराठ्यांचं स्वतंत्र सिंहासन स्थापन करण्यासाठी तर महत्त्वाचा आहेच. यासोबत शिवाजी महाराजांनी काही नवीन गोष्टी या महाराष्ट्रामध्ये इंट्रोड्यूस केल्या. शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक आणला. आपण शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो, तो काळ शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जावं म्हणून शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक आणला. शिवाजी महाराज शककर्ते झाले, काळाला आपलं नावाने ओळखण्यासाठी कारणीभूत ठरले. शिवाजी महाराजांनी स्वतःची नवीन नाणी पाडली. शिवाजी महाराजांनी या राज्याभिषेकाच्या वेळेस एक नवीन नाव धारण केलं, श्री राजा शिवछत्रपती. त्यांनी त्यांच्या जुन्या नावाचा त्याग केला आणि शिवाजी महाराजांनी नवीन नाव धारण केलं, श्री राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला अधिकृत दरबारी भाषेचा दर्जा दिलाय. आपला हा सगळ्यात मोठा गैरसमज होतो की शिवाजी महाराजांच्या आधी लोक मराठी बोलत नव्हते का? 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज 13व्या शतकामध्ये असतील, किंवा लीळाचरित्राची निर्मिती करणारा भाईंभट असेल, किंवा चक्रधर स्वामी असतील, हे सगळं साहित्य मराठीमध्येच आहे. 8व्या 9व्या शतकामध्ये शिलार कालखंडामध्ये मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख असतील, ज्याच्यावरून आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे सगळं साहित्य मराठी भाषेतलंच आहे. मग शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा जीर्णोद्धार केला. शिवाजी महाराज हे मराठीच्या पुनर्निर्मितीचे प्रणेते असं लोक का म्हणतात, तर त्यावेळेस भारतामध्ये जी काही दरबारी भाषा वापरली जायची, जिला आज आपण आपल्या भाषेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लँग्वेज म्हणतो, ज्याच्यामध्ये आज आपली नगरपालिका चालते, ज्याच्यामध्ये आज आपलं कोर्ट कचेरी चालते, ज्याच्यामध्ये आपलं जिल्हा प्रशासन काम करतं, ती जी अधिकृत भाषा असते, सरकारी अधिकृत भाषा, ती सरकारी अधिकृत भाषा फारसी होती. आणि ही फारसी असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मुघलांचा भारतावर असणारा प्रभाव. आणि या फारसीचा प्रभाव एवढा होता की 100 शब्दांमागं 93 शब्द हे फारसी असायचे. आणि हा आकडा बदलून शिवाजी महाराजांनी 100 शब्दामागं 67 शब्द हे फारसी भाषेच्या ऐवजी मराठी भाषेतले वापरले जावेत. या पद्धतीने राजव्यवहार कोशाची निर्मिती करण्याची आज्ञा दिली. आणि पुढं त्यांचे नातू आणि मराठ्यांच्या सर्वात ताकदवान छत्रपतींपैकी एक सातारच्या गादीचे थोरले शाहू छत्रपती, ज्यांनी हा आकडा 100 पैकी 91 शब्दापर्यंत नेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्यांच्या या प्रेरणेतून त्यांच्या निधनानंतर 27 वर्ष हा महाराष्ट्र मुघलांच्या विरोधात लढला. आणि नंतर याच प्रेरणेतून आबासाहेबांचे संकल्पित ते चालवणे आम्हास अगत्य असं संभाजी महाराज म्हणतायत. त्याच्यानंतर थोरल्या महाराज साहेबांचे पाय हे आम्हा शिरसावद्य, आणि त्यांच्याच पायाची आण ठेवून, त्यांच्याच पायाचा आदर्श ठेवून आम्ही राज्य निर्माण करतोय हे सांगणारे थोरले शाहू छत्रपती या मराठ्यांच्या छत्रपतीनंतर मराठ्यांचं साम्राज्य राखलं, वाढवलं, पुढे नेलं. पण हे सगळं काही जिथून सुरुवात झाली ती मेघ शहाजहांनी 1636ला मारली आहे. आणि या गोष्टीची जाणीव शिवाजी महाराजांना 1677मध्ये ज्यावेळी शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर कर्नाटक स्वारीला जात आहेत, त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंना ते भेटत आहेत तंजावरच्या, आणि त्यांना भेटल्यानंतर ते एक पत्र लिहित आहेत. आणि त्या पत्रामध्ये म्हणतायत, इखलास खानाने आदिलशहाच्या मदतीने माझा संपूर्ण प्रांत मुघलांना देऊन टाकला. 1657चं ती आदिलशहानी औरंगजेबामधला करार आठवा. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर, बारामती मुघलांना आणि जावळी आदिलशहाला. शिवाजी महाराज 1677ला त्या घटनेच्या 20 वर्षानंतर काय म्हणतायत की इखलास खानाने आदिलशहाच्या मदतीने माझा संपूर्ण भाग मुघलांना देऊन टाकला. माझ्या भागामध्ये माझी सत्ता राहिली नाही. अशा परिस्थितीमध्ये वडिलांकडे यावे, तीर्थरूपांकडे यावे, त्यांच्या पैशाचा तुकडा मोडावा, ही ख्यानतीची गोष्ट वाटली, म्हणजे लाजीरवाणी गोष्ट वाटली. म्हणून मी माझ्या गडकोटांना कवटाळून बसलो. आणि शिवाजी महाराज 1657, 58, 59ला गड किल्ल्यांना कवटाळून बसले. आणि 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळेस याच गडकोटांच्या मदतीनं शिवाजी महाराजांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं. आणि नंतर या गडकोटांना स्वतंत्र राज्यांग असा आज्ञापत्रामध्ये दर्जा दिला. आणि हे शिवाजी महाराज मराठ्यांच्या साम्राज्याचे संस्थापक झाले. शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस केवळ आणि केवळ राजकीय लढा, एका शत्रूसोबत केलेला राजकीय विरोध किंवा ती झालेली राजकीय लढाई एवढ्या पुरता नसतो.
त्यामागे पत्रव्यवहार असतात, त्या पत्रव्यवहाराच्या मागं दुसऱ्या भागामध्ये घडलेल्या कुठल्या तरी घटना असतात, त्या पत्रव्यवहारामागं तत्कालीन काळातल्या वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय या परिस्थिती असतात आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा राजकारणावर होतो आणि त्या राजकारणावर निर्णय घेण्याची क्षमता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकच राजा या महाराष्ट्रामध्ये होऊन जातो, जो भारताच्या इतिहासाला प्रचंड मोठी कलाटणी देतो. याच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मराठ्यांच्या स्वराज्याचा साम्राज्याकडे होणारा जो सुरुवातीचा प्रवास आहे. खरं तर हे 1.5 तासामध्ये मांडणं ही खरं तर खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, पण जे महत्त्वाचं आहे, जे गरजेचं आहे आणि जे तुम्हाला समजलं पाहिजे ते मांडण्याचा हा प्रयत्न या आजच्या व्याख्यानामधून होता. या शारदीय व्याख्यानमालेमध्ये इथं उभं राहणं हा माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला आजपर्यंत सर्वात मोठा सन्मान आहे असं मी समजतो. कारण इतिहासामध्ये मी ज्यांना आदर्श मानतो त्या सेतुमाधवराव पगडी या व्यासपीठावर येऊन गेलेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणारी आमची ही पिढी आहे आणि त्यांच्याच या व्यासपीठावर त्यांनी त्यांच्या वक्तृत्वाने, त्यांच्या अभ्यासाने सजवलेल्या या व्यासपीठावर त्यांच्याच आवडत्या विषयावर बोलण्याची ही संधी मिळणं ही माझ्यासाठी अद्भुत आणि अविस्मरणीय गोष्ट आहे. आणि त्यातही कराडमध्ये, साताऱ्यामध्ये माझं असणारं हे पहिलं व्याख्यान आहे. त्याला हा एवढा उत्तम व्यासपीठासारखा दुसरा कुठलंही व्यासपीठ मला कदाचित उपलब्ध झालं नसतं. त्यामुळं तरुण भारतचे संपादक पाटील साहेब या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल आहे, जिथं आपण आवर्जून गेलं पाहिजे, ज्या ग्रंथालयातली दुर्मिळ पुस्तकं वाचली पाहिजेत तर आणि तरच आपल्याला आपला खरा इतिहास समजू शकतो, त्या ग्रंथालयाचे माजी आणि आजी दोन्ही ग्रंथपाल आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी असणारी संपूर्ण यंत्रणा, या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभारी आहे. आणि अर्थात तुम्हा प्रेक्षकांचंही की ज्यांनी अतिशय शांतपणे कुठलाही गोंधळ न करता या सगळ्या माझ्या गोष्टी शांतपणे ऐकून घेतल्या. धन्यवाद. धन्यवाद. आभार प्रदर्शनापूर्वीच स्वग्रही आगेकूच करणाऱ्या मावळ्यांच्यासाठी पुढचं निवेदन आहे. उद्याचं पद्मश्री अच्युतराव पालव यांचं व्याख्यान आपण वेळेच्या नियोजनासाठी 6:15 वाजता घेतो आहोत. धन्यवाद सन्माननीय श्री केतन पुरी सर. सरंजामी विरोध झुगारून लढले हर्षे हर्षे, मावळ्यांसोबत छत्रपतींनी गाजवली 27 वर्षे. न्यायदानाची चुणूक दाखवून पाडीशाही मनाला भोक, हातपाय कलम तर कधी रायगडाचं टोक. अफजलवदास जोडून वाढवी आदिलशाहीचा ताप, इतिहास घडविला छत्रपतींनी जो गणला शिवप्रताप. भीमाकाठी चाकण निवडी धूर्त शाहिस्ता, बोटे तोडून पळवून लावी राजा आहिस्ता. रयतेचा वाली म्हणून ज्यांचा गाजा वाजा, भवानीची समशेर जणू मानत माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजीराजांच्या कार्यप्रणालीचा धांडोळा घेताना आपण इतिहासाच्या काही पानांना पुस्ती जोडलीत तर इतिहासातली काही पाने मोडून काढलीत. कराडच्या रसिकांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं आपले आभार मानताना मला विशेष आनंद होतो आहे. या सोहळ्यासाठी आज सन्माननीय श्री सौरभ पाटील तात्या यांनीही आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचेही संयोजकांच्या वतीनं पुनश्च एक वार मनापासून आभार मानतो. उद्या पुन्हा एक नवी सायंकाळ, पुन्हा एक नवीन वक्ते, पण तुम्ही सगळे जाणकार श्रोते भेटूया बरोबर 6:15 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.